नमस्कार. कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या कृषी ॲपच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय जो आहे उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन. मी माझी सर्वप्रथम ओळख करून देतो. मी डॉक्टर धनंजय बोयटे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रुव्हमेंट या प्रकल्पाचं प्रमुख म्हणून मी या ठिकाणी काम पाहतो. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रुव्हमेंट किंवा अगदी संक्षिप्त भाषेत म्हणायचं झालं तर सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे एक उच्चता विकास केंद्र आहे, ज्याच्यामध्ये भारतीय वंश आणि संकरित जनावरे जी आहेत, त्याचबरोबर म्हशी आहेत, तर त्यांच्या दूध उत्पादनाची वाढ आणि अनुवंश सुधार या गोष्टीचं काम आपण या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये पाहणार आहोत. हा जो प्रकल्प आहे हा मागील वर्षी 2020 मध्ये चालू करण्यात आला आणि याच्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचं जे पशुसंवर्धन विभाग आहे यांच्या मार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेअंतर्गत हा प्रकल्प आपल्या इथं चालू करण्यात आला. तर या प्रकल्पाची प्रमुख जी उद्दिष्टे आहे तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम जी आपली देशी गोवंश आहे किंवा म्हशी आहेत, तर यांच्यामध्ये सिलेक्शन करून चांगल्या प्रकारची वंशावळ तयार करणे. सिलेक्शन करताना त्या जनावरांची जातीय वैशिष्ट्ये आणि त्याचबरोबर त्या जनावरांचं उत्पादन याचा अभ्यास करून अतिशय उत्तम प्रकारचे कालवडी आणि गोरे किंवा वळू तयार करणे. आणि सदर कालवडी किंवा गोरे आपण शेतकऱ्यांच्या फार्म मध्ये आपण त्याचा पुरवठा करणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणची अनुवंश किंवा शेतकऱ्याकडची जनावरांचं दूध उत्पादन वाढवता येईल. मित्रहो, आपला जो देशी गोवंश आहे याचं सर्वप्रथम जे भविष्य जे आहे ते दुधात आहे आणि जर ह्या जनावरांचं दूध वाढलं तर आपल्याला देशी गोवंश आपल्याला व्यवस्थित टिकवता येईल. आता याच्यामध्ये दुसरा जो महत्वाचा उद्देश आहे की वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला चांगल्या प्रकारचे जनावर तयार करायचे. तर प्रामुख्यानं जे महत्वाचं तंत्रज्ञान आहे त्याचं नाव आहे इन विट्रो फर्टिलायझेशन आणि एम्ब्रियो ट्रान्सफर. त्याच्यामध्ये अतिशय उच्च दर्जाचा वळू, त्याच्यापासून आलेलं सिमेन किंवा स्पर्म किंवा शुक्रजंतू हा घेऊन त्याचबरोबर अतिशय उच्च दर्जाची देशी गाय किंवा संकरित गाय किंवा होस्टन गाय किंवा जर्सी गाय आणि म्हैस यांची जी अंडी आहेत ही घेऊन आपण या दोघांचं मिलन करणार आहोत प्रयोगशाळेमध्ये आणि त्याच्यापासून जो चांगल्या प्रकारचा गर्भ तयार होईल तो आपण सरोगेट मदर म्हणजे दुसऱ्या गायीमध्ये किंवा म्हशीमध्ये तो टाकणार आहोत आणि त्याच्यापासून आपण ही वासरं तयार करणार आहोत. त्याचा वाढीचा दर, त्याचा उत्पन्नाचा वेग आणि इतर ज्या गोष्टी आहेत यावर आपण या प्रकल्पामध्ये काम करणार आहोत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं जसं वेळ जात आहे तसं तसं शेतकऱ्यांच्याकडच्या जनावरांकडून दुधाची डिमांड जास्त वाढत आहे. परंतु जसं आपण एखादं चांगलं जनावर पाळणार असो गोठ्यामध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला गोठ्यामध्ये पण काही तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर करावा लागेल. मग जसं की गोठा बांधणीपासून गोठ्यामध्ये असणारी जी अवजार आहेत त्याच्यामध्ये जनावराला सहजासहजी खाद्य किंवा चारा पुरवठा करता येईल अशा प्रकारची जी तंत्रज्ञान आहेत. उदाहरणार्थ TMR सारखं आहे. TMR म्हणजे चारा आणि खुराक हे एकत्र करून त्या जनावरांना त्यांच्या गव्हाणीमध्ये डायरेक्ट टाकला जातो, ज्याच्यामध्ये लेबर कमी लागतं. तर आणि तो चारा किंवा खुराक टाकताना त्या चाऱ्याचं पृथक्करण करून त्या जनावरांच्या दूध उत्पादन, वजन आणि आवश्यकतेनुसार आपण त्या जनावरांच्या ग्रुपला खाद्य देऊ शकतो. ही एक तंत्रज्ञान आहे, हे परदेशामध्ये प्रचलित आहे. त्याचाही वापर आपण या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये पाहणार आहोत आणि त्याचा उपयोग कसा होतो ही एक मुद्द्याची बाब आहे. दुसरे असे काही तंत्रज्ञान आहे, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर शेण काढण्यासंदर्भात लेबर जास्त लागतं. मग याच्यामध्ये आपल्याला कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल जेणेकरून आपल्याला कमी लेबरमध्ये शेण काढता येईल आणि त्याचबरोबर शेण काढल्यानंतर किंवा जनावरांचं जे युरिन आहे
त्याचाही आपण पुढे चालून अभ्यास करणार आहोत, की याचा आपल्याला शेतामध्ये कसा वापर करता येईल आणि पिकांचं किंवा फळबागाचं उत्पादन कसं वाढवता येईल. हा एक दुसरा मुद्दा आहे. तिसरा वातावरणाचा जनावरांच्या शरीरावर काय परिणाम होतो? म्हणजे जर आपण गोठा बांधला, जे आपण आता पुढं प्रेझेंटेशन मी विशद करणार आहे. गोठा बांधला तर त्या गोठ्याच्या जनावरांच्या शरीरावर, त्याचबरोबर उत्पादनावर काय परिणाम होतो हे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर देशी गोवंश किंवा म्हैस आणि संकरित गाई याच्यामध्ये ह्या तंत्रज्ञानाचा काय परिणाम होतो हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर दुसरं जे आहे ते चांगल्या प्रकारची वळूची निर्मिती करणे आणि त्याच्यापासून सिमेंट तयार करून ते आपण शेतकऱ्यांना पुरवणे, जेणेकरून त्यांच्या गोठ्यातले शेतकऱ्याच्या गोठ्यातली जी जनावरं आहेत त्यांच्याही पुढे येणारी पिढी जी आहे ती चांगली दूध उत्पादन देणारी असेल. तर अशा गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. याचबरोबर ऑन साइट प्रात्यक्षिक प्रशिक्षण हा एक महत्वाचा कन्सेप्ट ह्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये आहे. जे सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला बऱ्याच वेळा जसं की आता ऑनलाईन तुम्ही पाहत आहात, तसं ऑनलाईन ट्रेनिंग असतील किंवा तुम्ही एखाद्या क्लासरूम मध्ये गेला आणि त्यामध्ये तुम्हाला तिथं प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग मिळतील. परंतु परदेशामध्ये एखादा व्यवसाय जर फॉर एक्झाम्पल जर एखादा दुग्ध व्यवसाय एखाद्या शेतकऱ्याला जर करायचा असेल, तर त्याला सुरुवातीला नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यावं लागतं आणि नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतरच त्याला त्या व्यवसाय करण्याची परमिशन मिळते. ही एक महत्वाची गोष्ट आपल्याला या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये पाहण्यास मिळणार आहे. आणि एकंदर सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये प्रशिक्षण, डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रात्यक्षिक याच्या बरोबरच शेतकऱ्यांना जे येणाऱ्या अडचणी आहेत, उदाहरणार्थ वेगवेगळे जे रोग आहेत ते रोग निदान करणे असेल, त्यासाठी आधुनिक अशा लॅबोरेटरी आपल्याकडे आहेत. खाद्याच्या संदर्भात चारा तपासणी असेल त्याच्याही लॅबोरेटरी आहेत. फिरतं पशु चिकित्सालय याचाही आपण या प्रकल्पामध्ये वापर करणार आहे, ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. तर हा थोडासा मागोवा होता सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रुव्हमेंट किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स डेअरी या प्रकल्पाचा. आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. आजचा जो आपला विषय आहे उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन. मित्रांनो, सध्या उन्हाळा चालू झालेला आहे. आपल्याला महत्वाचे म्हणजे आपल्याकडचे जे पशुधन आहे ते व्यवस्थित सांभाळायचं आहे. यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे, परंतु तुम्हाला असंही लक्षात येईल की मागील वर्षी किंवा त्याच्या मागील वर्षी जर पाहायला गेलं तर उन्हाळ्यातली जी मॅक्सिमम जास्तीत जास्त तापमान जी वाढ आहे ते हळूहळू होताना दिसत आहे. याला काही सायंटिस्टच्या भाषेमध्ये असं आपण म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग चालू झालेलं आहे. म्हणजे हळूहळू प्रदूषण जे की आपणच स्वतः त्याला जबाबदार आहोत, त्या प्रदूषण किंवा इतर गोष्टीमुळे वातावरणातले बदल होत आहेत आणि हे उन्हाळा किंवा तापमान उन्हाळ्यातलं वाढण्याचं प्रमाण दिसत आहे. आणि हे उन्हाळ्याचं प्रमाण जे वाढत आहे ते आपल्याला रोखायचं पण आहे आणि आपल्याला आपली जनावरं पण नीट सांभाळायची आहेत आणि त्यांचं उत्पादन पण व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि यासाठी आपल्याला उन्हाळ्यातलं जनावरांचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. आता उन्हाळ्यात साधारणपणे काय काय परिणाम आपल्या गायी म्हशींवर होतात? आपण महत्वाचं म्हणजे आपण ही जनावरं जी आहे ते शक्यतो आपण दूध उत्पादनासाठी प्रत्येक शेतकरी पाळत असतो. आणि बऱ्याच वेळा मनामध्ये एक शंका असते की जास्त पाऊस झाला, जास्त थंडी पडली किंवा जास्त उन्हाळा झाला की आपल्या जनावराला त्रास होईल. तर हे लक्षात घ्या मित्रांनो की आपली ही जनावरं जी आहेत यांना थंडी किंवा पाऊस याच्यापेक्षा सगळ्यात जास्त जो परिणाम होणार आहे तो उन्हामुळे होणार आहे. आणि ऊन हा सगळ्यात महत्वाचा सध्याचा प्रश्न आहे. आणि उन्हामुळे जनावरांची जी प्रोडक्शन किंवा उत्पादन करण्याची जी ताकद आहे ती कमी होते. आपण त्याला साध्या भाषेमध्ये उन्हाचा ताण असंही म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये त्याला हीट स्ट्रेस असंही संबोधलं जातं. आता त्यामुळे काय होतं की अति ऊन जर झालं तर शरीरावर त्याचा आणि त्याचबरोबर उत्पादनावर वाईट परिणाम होतोच. आणि हे दिसतो कसं तर सर्वप्रथम म्हणजे तुम्ही जे जनावर पाळलेलं आहे त्याच्या समोर जे गव्हाणीमध्ये खाद्य टाकलेलं असेल
तर ते खाद्य खात नाही. अगदी साध्या भाषेत शेतकरी म्हणतो ते जनावर खाद्य उचलत नाही, म्हणजे ते खाद्य खात नाही. म्हणजे पहिला जो रिफ्लेक्स असतो किंवा रिस्पॉन्स असतो, जास्त ऊन किंवा उन्हाळा वाढला किंवा ही स्ट्रेस व्हायला लागला, तर ते जनावर खाद्य खायचं कमी करतं. पाणी पिण्याचं प्रमाण त्याचं वाढतं. जर तुम्ही त्याला पाणी देत असाल, तर पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं आणि एकंदरच माणसामध्ये किंवा जनावरांमध्ये जास्त ऊन जर वाढलं, तर पाचनशक्ती कमी होते. आणि मग पाचनशक्ती कमी झाल्यामुळं आणि खाद्य किंवा खुराक कमी खाल्ल्यामुळं किंवा खनिज किंवा क्षार कमी मिळाल्यामुळं शरीरामध्ये वेगवेगळ्या कमतरता निर्माण होतात आणि अशी जनावरं कमकुवत होतात. कदाचित ती लवकर आजारी पण पडू शकतात आणि आपल्याला शेतकरी म्हणून त्याचा आर्थिक तोटा पण सहन करावा लागतो. तर ह्या गोष्टी उन्हाळ्यात ढोबळमानाने दिसून येतात. साधारण दुधाळ जे जनावर आहेत, दुधातली जी जनावरं आहेत, कारण दुधाळ जनावरांमध्ये कसं असतं, की गाई किंवा म्हशी त्यांना दूध पण द्यायचं असतं आणि त्यांचे शरीराचं सगळं मेंटेनन्स पण ठेवायचं असतो. स्वतःचं शरीर नीट राखायचं पण असतं. ह्या 2 गोष्टीचा ताण त्यांच्यावर असतो. अधिक जर ते जनावर गाभण जर असेल, तर ते गाभण काळाचा म्हणजे गाभणपणाचा पण त्याच्यावर ताण असतो. असे वेगवेगळे ताण आणि त्याचबरोबर जर गोठ्यामध्ये जागा नसेल किंवा इतर ज्या गोष्टी मी आता तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. तर त्या जर गोष्टी असतील, तर त्यामुळे सुद्धा त्या जनावरांच्या शरीरामध्ये ताण असतात आणि ते आपल्याला समोर दिसतात. तर कुठलं सगळ्यात म्हणजे दूध उत्पादन कमी होतं. म्हणजे आपण जर दूध रेकॉर्ड करत असेल दररोजचं, तर लगेच आपल्याला लक्षात येतं, की कालच्या किंवा 10 दिवसाच्या किंवा आठवड्याच्या मागच्या दुधाची जी लेव्हल होती, ती आजची जास्त ऊन वाढल्यामुळे लेव्हल कमी झालेली. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईल. अ, पचनाच्या समस्या मेनली म्हणजे सगळ्यात प्रामुख्याने या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जनावरांमध्ये दिसून येतील. त्याच्यामध्ये अपचन आहे, त्यानंतर ॲसिडोसिस हा एक प्रकार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जनावरांच्या पोटामध्ये ॲसिडिटी वाढते आणि त्याचे परिणाम इतर शरीराच्या भागावर होतात. आणि हे अपचन झाल्यामुळं दुधातील घटकाचं प्रमाण कमी होतं. त्यातल्या त्यात फॅट आणि एस-एन-एफ ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, ह्या सुद्धा त्या दुधामध्ये कमी होतात. याला आपण जसं की दूध लीन पिरियड आणि जास्तीचा पिरियड म्हणजे असे 2 पिरियड आहेत, की उन्हाळ्यामध्ये थोडंसं दूध कमी असतं. त्याच वेळेस जर तुम्ही पावसाळा किंवा थोडा हिवाळ्याचा काही भाग बघितला, तर त्याच्यामध्ये दूध जास्त असतं. तर ही कारण एकच आहे, की उन्हाचा स्ट्रेस असतो आणि त्याच्यामुळे अपचन होतं आणि जनावरं खाद्य खात नाही आणि त्याच्यामुळे दूध कमी होतं आणि इतर घटक कमी होतात. बऱ्याच वेळा ज्या जास्त दूध देणाऱ्या गायी असतील, त्याच्यामध्ये स्तनदाह वाढतो. म्हणजे दगडी किंवा मास्टायटिस आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. तर याचाही परिणाम तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतं. जनरली अशा काळामध्ये चांगले जे धडधाकट जनावर आहे, त्याची तब्येत खालवलेली तुम्हाला दिसून येते. ते कृश व्हायला लागतं जनावर. त्याचबरोबर जास्त दुधाळ जनावर जर असतील, जिथं ऑर्गनाइज्ड फार्म म्हणजे खूप जास्त जनावर आहेत 50, 100, 500, 1000 अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला जर बघायला मिळेल, की उन्हाळ्याच्या काळामध्ये जर खाद्य आणि इतर व्यवस्थापन व्यवस्थित नसेल आणि जनावराला थंडावा जर मिळाला नसेल, तर त्या ठिकाणी जनावरांमध्ये लंगडण्याची समस्या दिसून येते. त्याला इंग्लिशमध्ये लेमनेस असं संबोधलं जातं आणि ह्याचा परिणाम हा ॲक्चुअली जनावरांमध्ये पोटामध्ये ॲसिडिटी तयार होणे आणि इतर अपचनाचे जे घटक आहेत, त्याच्यामुळे हे दृश्य स्वरूपात तुम्हाला लंगडणे हे हा परिणाम दिसून येतो. त्यानंतर दुसरे जे रोग आहेत, जसं की लाळ खुरकत आहे किंवा गोचिड ताप आहे, तिवा आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे जे उन्हाळ्यामध्ये होणारे जे आजार आहेत, ते बळावण्याचा धोका या हीट स्ट्रेस किंवा उन्हाळ्याच्या ताणामुळे होतो. आणि जर जास्तच ऊन वाढलं आणि आपण जनावरांच्याकडे नीट लक्ष नाही दिलं, तर ते जनावरांना उष्माघात हा आजार होतो आणि ह्या उष्माघातामध्ये लवकर जर उपचार झाले नाही आणि लवकर जर लक्षणं ओळखली गेली नाही, तर मग जनावराचा मृत्यू होण्याची शक्यता वाढते. आता इथं ही आकृती बघा, ह्याच्यामध्ये एक गाय दाखवली आहे आणि या गायीच्या वर इंग्लिशमध्ये लिहिलेले पिवळ्या रंगाच्या चौकोनामध्ये आहे, की व्हिजिबल सायन्स ऑफ हीट स्ट्रेस म्हणजे दिसणारे दृश्य जे परिणाम आहेत हीट स्ट्रेसचे, उष्माघाताचे किंवा उन्हाळ्याच्या त्रासाचे आणि दुसरीकडे अगदी चॉकलेटी रंगामध्ये दिलेलं आहे, की इनव्हिजिबल सायन्स ऑफ हीट स्ट्रेस म्हणजे जे न दिसणारे परिणाम हीट स्ट्रेस किंवा उन्हाळ्याचे आहेत. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय आहे, की
जर जास्त ऊन असेल तर त्या जनावराचं बॉडी टेम्परेचर किंवा शरीराचं तापमान हे वाढलेलं असतं. तर नॉर्मली 101.5 101.8 असं गाईचं किंवा म्हशीचं टेम्परेचर असतं. अगदी आपल्या साध्या भाषेत बघायला गेलं तर आपलं जे शरीराचं तापमान आहे 37°C, साधारण तेवढंच जनावराचं नॉर्मल टेम्परेचर असतं. परंतु जास्त वाढलं तर काही जनावरांमध्ये उष्माघात जर होणार असेल तर त्यांचं टेम्परेचर किंवा शरीराचं तापमान हे 105, 106, 107, 108 असं वाढत जातं आणि ते आपल्याला लवकर कंट्रोल करावं लागतं. नाहीतर त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीचा वापर करून आपल्याला ते टेम्परेचर कंट्रोल करता येतं. तर ही एक गोष्ट त्याच्यामध्ये आहे. दुसरं, जे जनावर खातं तिथं लिहिलंय रिड्यूस ड्राय मॅटर इंटेक, म्हणजे जे जनावर वाळलेला किंवा ओला चारा जे आहे त्याला जे ड्राय मॅटर शुष्कांश जो मिळणार आहे तर तो खाण्याचं प्रमाण जे आहे ते जनावरांचं कमी होतं. कारण त्याला जास्त उन्हामुळं जास्त तहान लागलेली असते. त्यानंतर जे खाल्लेलं आहे ते सुद्धा रवंथ करण्याची जी गरज आहे, ज्याला रिड्युस्ड कड चिविंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, म्हणजे रवंथ करण्याची जी प्रक्रिया आहे, तर साधारण नॉर्मल जे गायी आहे, ज्या चांगली दूध देणारी गायी किंवा म्हैस जी आहे, तर ती 55 ते 70 वेळा एक घास तिच्या तोंडामध्ये रवंथ करताना आला तर हे 55 ते 70 वेळा ती चावत असते. पण हा जो रेट आहे हा कमी होतो उन्हाळ्यामध्ये आणि जास्त ऊन असलं तर. त्यानंतर जनावरांचा रेस्पिरेशन रेट म्हणजे श्वसनाचा रेट वाढलेला असतो. हे जे सांगतो हे सगळे दिसणारे जे परिणाम आहे. त्यानंतर दूध तर कमीच होतं आणि दुधामध्ये ज्या सोमॅटिक सेल काउंट म्हणजे ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्याचं प्रमाण वाढलेलं असतं. पांढऱ्या पेशी ह्या कधी वाढतात ज्यावेळेस आपल्याला इन्फेक्शन होतं किंवा जनावराला इन्फेक्शन कुठले तरी जे जीवाणूजन्य असं काही समजा इन्फेक्शन आपल्याला झालं किंवा जनावराला झालं तर आपल्यामधल्या व्हाईट ब्लड सेल ह्या वाढतात. आणि तसंच जर ऊन जास्त वाढलं तर त्या जनावरांच्या शरीरामधल्या व्हाईट ब्लड सेल वाढतात. मेनली ज्या दुधामधल्या ज्या आहेत त्या व्हाईट ब्लड सेल किंवा त्याला सोमॅटिक सेल काउंट वाढतो आपण. तर नॉर्मली सोमॅटिक सेल काउंट जो आहे ते एका मिलीमध्ये 2 लाखापेक्षा कमी सेल्स पाहिजेत. परंतु उन्हाळ्यात जर ताण जास्त झाला आणि जनावरांची प्रतिकारक शक्ती जर कमी झाली तर हा सोमॅटिक सेल काउंट वाढतो आणि त्याचा परिणाम काय होतो की जनावराला मास्टायटिस होण्यामध्ये होतो. आता हे झाले दृश्य परिणाम. आता दुसरे ते इनव्हिजिबल सायन्स. तर ते कुठले, तर एक तर पहिली महत्वाची गोष्ट जी आहे की आपल्याला एका वर्षाला एक वासरू मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जर उन्हाळ्यामध्ये जनावरांचं जर सायकल असेल, जनावर गाभण राहणार असेल तर त्या काळामध्ये स्ट्रेसमुळं हे जनावर गाभण राहत नाही आणि तुमच्या गोठ्यामधला जो गाभण राहण्याचा जो दर आहे त्याला डिक्रीज कन्सेप्शन तो कमी होतो आणि हा महत्वाचा मुद्दा, जनावर गाभण राहत नाही. त्यातल्या त्यात म्हैशीमध्ये हा प्रमाण जास्त आहे. त्यानंतर जनावरांची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती ही सुद्धा कमी होते आणि त्याच्यामुळे सहजासहजी जनावर दुसऱ्या रोगांना आजारी पडतं. तिसऱ्या महत्वाची गोष्ट म्हणजे मास्टायटिस आणि वेगवेगळे रोग होण्याची, जी आता मी तुम्हाला सांगितली, वेगवेगळे रोग होण्याची शक्यता वाढते. आणि चौथा जो परिणाम आहे जो आपल्याला दिसत नाही, जनावरांमध्ये ऍसिडोसिस वाढतं. ऍसिडोसिस मध्ये पोटामधला जो पीएच जो आहे, पोटाचा पीएच जनावराचा सामू, तो साधारण 6.5 7च्या रेंजमध्ये म्हणजे न्यूट्रल आहे. परंतु ह्या काळामध्ये थोडीशी कमी खाद्य गेल्यामुळे ऍसिडिटी वाढते, काही प्रकारचे बॅक्टेरिया वाढतात आणि त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढते आणि ऍसिडिटी वाढल्यामुळे काय होतं की अपचन होतं. अपचन झालं की त्या ऍसिड रक्तामध्ये गेल्यानंतर त्या जनावराची जी खुरं आहे त्याला जी मसल्स आहेत किंवा जे स्नायू आहेत त्याच्यावर ते परिणाम करतात आणि तिथे सूज येते आणि त्यामुळे ते जनावर लंगडायला लागतात आणि याला आपण लेमनेस किंवा लंगडणे असं म्हणतो. सॉरी. त्यानंतर जनावराचं जे रुमेन फंक्शन किंवा रवंतिका जी आहे, पोट जे आहे त्याचं जे कार्य आहे ते सुद्धा कमी होतं आणि जनावराला एनर्जी किंवा ऊर्जेची जास्त गरज लागते आणि याच्यामध्ये आपण जर ऊर्जा पुरवली नाही तर मग हळूहळू ते जनावर ऊर्जा कमी झाल्यामुळे सुद्धा कमकुवत व्हायला लागतं. आणि जसं की अजून एक सांगितलं की रिस्क ऑफ लेमनेस, म्हणजे जसं जसं जनावर कमकुवत होईल तसं तसं लंगडण्याचं प्रमाण तुम्हाला ह्या गोष्टी दिसून येतात. आता हे सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी जास्त दूध देणारे जनावर आहेत
याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील. दुसरं, जे जनावर बांधलेले आहेत, गोठ्यामध्ये बांधलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसणार नाहीत, लंगडणे किंवा काय. परंतु जी जनावरं मुक्त गोठ्यामध्ये आहेत, फिरत आहेत, तर त्या गोठ्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची लक्षणं सहजासहजी ओळखता येतील आणि आपल्याला त्याच्यावर काम करण्यास लगेच काम करता येईल त्याच्यावर. आता अजून काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत, ते तुम्ही सुद्धा थोड्याशा जाणून घ्या. त्याच्यामध्ये गायीमध्ये घाम तयार होतो, म्हशीमध्ये होत नाही बघा. तर गायीमध्ये जो घाम तयार होतो, तो माणसामध्ये जसं घाम तयार होतो, म्हणजे माणसामध्ये कसं असतं, की कुठल्याही जनावरांमध्ये बाहेरचं जर वातावरण किंवा टेम्परेचर, तापमान जर जास्त झालं, तर आपल्या बॉडीमध्ये काय होतं, मेंदू सिग्नल देतो आणि त्याच्यामध्ये काय होतं, की बॉडी घाम म्हणजे स्किनमधून किंवा कातडीमधून पाणी बाहेर काढायला लागते, म्हणजे त्याला आपण घाम म्हणतो. आणि ही बॉडी काय करते, की आपली बॉडी कूल करायचं, म्हणजे जास्त गरम होऊन नाही, म्हणजे कूल करायचा प्रयत्न करते. तसंच जनावरांमध्ये पण होतं. पण गायीच्या बाबतीत बघायला गेलं तर गाय ही 10 पट कमी प्रमाणात माणसापेक्षा घाम तिला येतो. त्यामुळे तिची रिस्क माणसापेक्षा जास्त आहे उन्हाळ्यामध्ये. त्यानंतर संकरित गायीपेक्षा देशी गायीमध्ये उन्हाचा मुकाबला करायची जास्त ताकद आहे. परंतु लक्षात घ्या, ग्लोबल वॉर्मिंगमुळं मागच्या वर्षी जर या भागामध्ये 43-44 टेम्परेचर असेल, तर कदाचित ह्या वर्षी 45 पण असू शकेल. आणि कालांतराने तुम्ही पुढचा विचार करा, की 10 वर्षांनी अजून किती डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण जाऊ आणि त्यावेळेस आपण जी पाळणारी जनावरं आहेत, ती टिकतील का? तर जसं जसं वातावरणात बदल होतील, तसं तसं जे भूतलावर राहणारी जी जनावरं, माणसं जी काय आहेत, त्यांना त्याच्याबद्दल ऍडजस्ट करावं लागेल, सामावून घ्यावं लागेल. जर ते ऍडजस्ट नाही झाले, तर ते लोप पावतील. त्याच्यामुळं हा एक महत्वाचा मुद्दा आहे, की आपल्या जनावरं, देशी जनावरं सुद्धा हळूहळू त्या परिणामाला सज्ज राहतील का नाही. त्यामुळे त्यांना सुद्धा हा ताण जाणवायला दिसून येत आहे. आता हे झालं संकरित गाय आणि देशी गाय संदर्भात. आता तुम्ही म्हशीमध्ये घ्या. म्हशीला तर घामाच्या ग्रंथी नसतात. जसं की आपल्याकडे जर पाळीव कुत्रा असेल, तर तुम्ही पहा उन्हाळ्यामध्ये तो जीभ बाहेर काढतो आणि श्वासोच्छ्वास त्याचा वाढलेला असतो. त्याला सुद्धा धर्मग्रंथी म्हणजे घामाच्या ग्रंथी नसतात. त्यामुळे ते स्वतःचं टेम्परेचर ॲडजस्ट करण्यासाठी तोंडामधून वाफ बाहेर टाकतात. म्हशीला जर धर्मग्रंथी नसतील, तर त्यामुळे सुद्धा त्यांना उन्हाचा मुकाबला सक्षमपणे करता येणार नाही. तुम्ही पहा, गावामध्ये जर तुम्ही म्हशी पाळलेल्या असतील आणि ओढ्यामध्ये पाणी जर असेल, तर म्हशी उन्हाळ्यामध्ये तुम्ही नाही म्हटलं तरी त्या म्हशी तिथे जाऊन बसणार आहेत. कारण त्यांना घामाच्या ग्रंथी नाहीत. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही गोठ्यामध्ये या म्हशी पाळणार आहात, तर त्यांना तुम्हाला तशा प्रकारचा थंडावा उपलब्ध करूनच घ्यावा लागेल. त्यानंतर उष्माघाताचा जर त्रास व्हायला लागला, तर गाई म्हशी जीभ बाहेर काढून धापा टाकतात. त्यांची जीभ सहज बाहेर, जीभ कधीच जनावर बाहेर काढत नाही. पण हे ज्यावेळेस उष्माघाताचा त्रास व्हायला लागतो, जास्त उन्हाचा त्रास व्हायला लागतो, ते जास्त पाणी पितात. त्यांना क्षार आणि खनिजांची कमतरता होते आणि त्यांचे बॉडी टेम्परेचर जे आहे, ते अतिशय जास्त वाढतं आणि त्याच्यामध्ये मग उष्माघात होण्याची शक्यता वाढते. लहान वासरं आणि पारडी म्हणजे म्हशीची पिल्लं जी आहेत, ह्यांना आपण सुरुवातीच्या काळामध्ये दुधावरच ठेवतो आणि ती जर उन्हाळ्याचा काळ जर असेल आणि ते जर व्यवस्थित दूध त्यांना कमी क्वांटिटीमध्ये मिळालं, तर मग मात्र त्याच्यामध्ये उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळं लहान पिल्लांना या काळामध्ये थोडं-थोडं पाणी का होईना प्यायला दिलं पाहिजे. आणि बाजारामध्ये इलेक्ट्रोलाइट मिळतात. इलेक्ट्रोलाइट म्हणजे त्याचे वेगवेगळे क्षार असतात. त्याचं तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकून, पाणी मात्र स्वच्छ पाहिजे. हे त्या वासरांना किंवा पारड्यांना पाजलं पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना उष्माघात होणार नाही. नंतर संकरित जास्त दूध देणाऱ्या गायी आहे, त्यांचं आयडियल म्हणजे योग्य जे गोठ्याचं जे टेम्परेचर आहे 22 ते 25 डिग्री आहे. पण आपल्याकडे मात्र नॉर्मली 22-25 डिग्री आपल्याकडे पाहायला मिळत नाही. अगदीच हिवाळ्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पण उन्हाळ्यामध्ये मात्र 30च्या पुढेच 35च्या पुढे 30-32च्या पुढे टेम्परेचर असतं. पण एक लक्षात घ्या, ह्या ज्या संकरित गायींवर जो रिसर्च झाला आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की 1 डिग्रीनं जरी तापमान वाढलं गोठ्यातलं किंवा त्या गायीच्या आसमंतातलं, तर तिचं दूध जे आहे ते 1 ते 3 लिटरनं कमी होतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही हा इनव्हिजिबल न दिसणारा जो परिणाम आहे, तुम्ही हा लक्षात घेऊ शकता. त्यामुळे गोठा किती महत्वाचा आहे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता जनावरांचं उन्हाळ्यातील ताणाचं व्यवस्थापन कसं करावं?
त्या गायीचा पालक आणि मालक किंवा म्हैशीचा पालक आणि मालक या नात्यानं तुम्हाला ह्या जनावरांचं व्यवस्थापन करावं लागेल. आता जंगलामध्ये जे गौर असतील, गवे असतील किंवा जंगली म्हशी असतील त्यांना कुणी धरून ठेवलेलं नाही, बांधून ठेवलेलं नाहीये. त्या ज्यावेळेस त्यांना गरम होईल त्यावेळेस ते झाडाखाली जाऊन बसतील, फ्री आहे किंवा ते पाण्यात जाऊन बसतील. पण आपल्याकडे मात्र आपली जनावरं ही कन्फाइंड आहेत, एका जागी आहेत, बांधलेली आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या जनावरांचं व्यवस्थापन आपल्यालाच करावं लागेल. आपल्याकडे त्या जनावराकडे लक्ष देऊन ते काय भाषा सांगतात हे आपल्याला त्या वेळेस लक्ष देऊन त्याच्यामध्ये त्या जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागतील. आता ह्याच्यामधले कुठकुठले बदल, तर मी ढोबळमानाने एक साधारण 4 ते 5 बदल सुचवलेले आहेत, जे तुम्ही सहजासहजी करू शकता. याच्यामध्ये पहिला जो आहे तो गोठा व्यवस्थापन किंवा त्याच्यामधला बदल आहे. दुसरा जो आहे तो पाण्याचं व्यवस्थापन आणि त्याच्यामधला बदल आहे. तिसरा जो आहार व्यवस्थापन आणि बदल, त्यांचं प्रजनन व्यवस्थापन त्या काळातलं आणि आरोग्य व्यवस्थापन, हे 5 महत्वाचे बदल आहेत. बऱ्याच वेळा आपण विचार करताना आरोग्य व्यवस्थापनाकडेच जास्त लक्ष देतो, परंतु हे जे बाकीचे जे ज्या 4 बदल आहेत, हे 4 बदल आपण थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतं. म्हणून हे सगळ्यात महत्वाचे हे 4 बदल जर व्यवस्थित केले, तर आरोग्य व्यवस्थापनाच्या बदलावर आपल्याला जास्त खर्च किंवा जास्त वेळ देण्याची गरज पडत नाही. आता हे गोठा व्यवस्थापन काय आहे ते आपण पाहूया. तर आता इथे एक तुम्हाला फिगर दिसत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक गोठा दाखवलाय, समोर ओपन एरिया दाखवलाय, त्याच्यामध्ये एक पाण्याची गव्हाण ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर खाली एक हाऊसिंग फॉर 20 गॉज एक छोटं डिझाइन आहे आणि याच्यामध्ये बघा मधली उंची जी दिली ती 12 फुटाची दिलेली आहे. कडेची कदाचित 10 फूट, असं एक आयडियल विद्यापीठ किंवा जे रिसर्च झालेलं आहे त्याचं हे डिझाइन दिलेलं आहे. पण मित्र, आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी नेदरलँड इथल्या व्हॅन हॉल लार्स्टाईन विद्यापीठाच्या मार्फत आणि वागनिंगन युनिव्हर्सिटी मार्फत आपल्या परिसरामधल्या बऱ्याच गोट्यांचा अभ्यास केला आणि अशा प्रकारचे जे गोटे आहेत तर त्याच्यामध्ये आम्हाला एक लक्षात आलं, तुम्हाला इथे पिवळ्या रंगामध्ये दिसून येईल पहा, की याच्यामध्ये एक पत्र्याचा शेड वर पत्र्याचं डिझाइन आहे आणि त्याच्यावर असं एक हीट किंवा लाल रंग, उष्णता तयार झालेली दिसून येते. तर लक्षात घ्या मित्रांनो, की ह्याच्यामध्ये काय होतंय, की 10 फूट किंवा 12 फूट उंचीचा जो गोठा जर असेल, तर त्या गोठ्याच्या आतल्या सरफेस पासून साधारण खाली 3.5 फूट पर्यंत ज्यावेळेस बाहेरचं टेम्परेचर 40, 42, 46 टेम्परेचर असेल, तर ते साधारणपणे गोठ्याच्या त्या खालच्या आतल्या पत्र्याच्या आतल्या सरफेस पासून खाली 3 ते 3.5 फूट हीट रेडिएशन, म्हणजे ते जे उष्णता आहे ती खाली येत असते. म्हणजे साधारणपणे गायीची उंची साधारणपणे 4.5, 5 फूट किंवा 5 फूट एवढी जर धरली, तर ते जे रेडिएशन आहे ते अगदी त्या जनावरांच्या पाठीवर येऊन थांबतंय. आणि बरेच वेळा उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बरेच शेतकरी काय करतात, त्या गोठ्यामध्ये आतमध्ये फॅन लावतात. मग फॅन लावलं तर काय होतं, की ते 3.5 फूट अंतराच्या आतमध्ये जर फॅन लावलेला असेल, तर तिथून सरळ सरळ ती गरम हवा आपण त्या जनावरांच्या पाठीवर फेकत असतो आणि ह्याच्यामुळे काय होतं, जनावरांमध्ये हीट स्ट्रेस वाढण्याचं प्रमाण दिसून येतं. तर त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, जर गोठा बांधायचा जर असेल, तर तुम्हाला गोठ्याचं डिझाइन चेंज करणं गरजेचं आहे. डिझाइन म्हणजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे गोठ्याची उंची सगळ्यात महत्वाची. आता तुम्हाला लक्षात आलंय, 3 ते 3.5 फूट जर हीट खाली येत असेल, लक्षात घ्या, हीट खाली येत असेल, तर मग तुम्हाला त्या गोठ्याची उंची जर 12 फूट असेल, तर 3 ते 3.5 फूट वर तुम्हाला अजून ते पत्र्याची मधली जी उंची ती न्यावी लागेल आणि कडेची उंची जी आहे ती तुम्हाला 12 फुटापर्यंत आणावी लागेल. ही एक महत्वाचा, जे नवीन शेतकरी आहेत, जे नवीन गोठा करणार आहेत लोक, त्यांनी मात्र हे करणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अगदी साधी सोपी, जे आपल्या जुन्या गावामध्ये जी घरं होती, तर गावातल्या घरांना बघा पूर्वेला किंवा पश्चिमेला खिडक्या असायच्या. आपले पूर्वज खूप हुशार होते आणि त्यांना माहित होतं, की वाहणारा जो वारा आहे तो एक तर पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. त्यामुळे आपल्या गोठ्यामध्ये वातानुकूलन, व्हेंटिलेशन होणं गरजेचं आहे. म्हणजे गोठ्यामध्ये जनावरांच्या शेणातून जो मिथेन तयार होतो किंवा गरम हवा जी तयार होती, ती गरम हवा वर हलकी असल्यामुळे ती वर जाते आणि वर आल्यानंतर ती दुसऱ्या हवेच्या झोतानं
ती बाहेर गेली पाहिजे. तर ही गोष्ट जर आपण अभ्यासली तर आपल्या गोठ्याची जी लांबी आहे ती दक्षिणोत्तर पाहिजे, जेणेकरून पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून जर हवा आली तर त्या गोठ्यातून ती बाहेर झाली. ह्याचा महत्वाचा उपयोग आपल्याला उन्हाळ्यामध्ये गोठ्यातलं टेम्परेचर कमी करण्यासाठी होऊ शकतो. ती एक महत्वाची गोष्ट. आता तुम्ही इथं पाहाल की मुक्त गोठा आहे. ती छोट्या जागेमध्ये तुम्हाला हा गोठा केलेला दिसेल. त्याच्यात पहिलं जे तुम्हाला पहिली जी पहिला फोटो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लहान वासरं आणि कालवडी दिसतील. या कालवडी अ, त्यांचे जे शेड आहे, जे वरचं जे रूफ किंवा छप्पर जे आहे, तर ते अगदी साध्या 5 टीचं छप्पर केलंय आणि त्याच्यावर साधारण 50 किंवा 90% शेड नेट टाकलेलं आहे. आणि जनावरं तुम्ही पहा बाहेर कमी आणि आतमध्ये त्या सावलीखाली तुम्हाला बसलेली दिसतील. याचा अर्थ ते जनावरांना थंडावा मिळतोय आणि त्यांना ही स्ट्रेस पासून वाचण्यासाठी अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे. शेजारी तुम्हाला पाहिले पहा 2 आकृतीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की याच्या ठिकाणी तुम्हाला गायी ज्या आहेत ते झाडाखाली उभ्या राहिलेल्या दिसतील, बसलेल्या दिसतील आणि तुम्ही इथं अजून एक आकृती किंवा फोटो बघाल त्याच्यामध्ये एका बाजूला गायी उभ्या आहेत आणि त्यांच्या अंगावर मिस्ट किंवा फॉगर चालू आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला त्या गायींच्या डोक्यावर फॅन आहेत. अर्थात ऑर्गनाइज फार्म म्हणजे मोठा जर गोठा असेल तर त्या ठिकाणी या गोष्टी आपल्याला करता येतील. परंतु ज्या ठिकाणी आपल्याला छोटा फार्म आहे, खूप कमी संख्येनं जनावर आहेत, तर आपल्याला मुक्त गोठ्यामध्ये अशा गोष्टी करायला येतील आणि या गोष्टीचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. मित्रहो, एक लक्षात घ्या, ही जी गोठा व्यवस्थापनातली अजून दुसरा जो फोटो दिसतोय त्याच्यामध्ये तुम्ही पाहाल की एक पिंपरणीचं किंवा नांदरूकचं झाड जे आहे, त्याच्या खाली ह्या गायी उभ्या आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, आजकाल टेक्नॉलॉजी खूप मोठ्या आलेल्या आहेत. अगदी माझ्यासारखा जरी माणूस असेल आणि माझी जर 4 चाकी गाडी असेल, तर मला उन्हामध्ये गाडी मी ठेवत नाही. मी कुठे जातो माझी गाडी झाडाखाली जाते. लक्षात घ्या त्यासारखे एसी किंवा त्यासारखा थंडावा झाडासारखा कुठंच नाही. मात्र आज आपण सगळ्या लोकांनी विकासाच्या नावावर किंवा आपल्याला आपल्याला जे गोष्टी पाहिजे त्या नावावर आपण सगळी झाडं तोडून टाकलेली आहेत. तर माझं एक कळकळीची विनंती सगळ्यांना आहे, की जिथं तुम्हाला गोठा असेल त्या ठिकाणी तुम्ही अशी झाडं लावा. जसं की वड आहे, पिंपळ आहे, नांदरूक आहे, पिंपरण आहे, कडुलिंब आहे, बाभळ आहे. ही जी झाडं आहेत ही आपल्याला उन्हाळ्यामध्ये सावली देणार आहेत. तर जिथं-जिथं शक्य असेल तिथं-तिथं तुम्ही ही झाडं लावा, त्यांचं संगोपन करा. तुम्हाला त्याच्यापासून कमीत कमी एक झाड जे आहे ते 8 लिटर ऑक्सिजन तुम्हाला रोज देते म्हणजे आणि 8 लिटर ऑक्सिजन द्यायला तुम्ही तयार केलेला कार्बन डायऑक्साईड जे आहे ते तुम्ही गाडी चालवता, काही गोष्टी जाळता किंवा जे या कार्बन ज्यानं तयार होतं, तर ती जी आहे ते पूर्ण ते झाड शोषित असतं. त्यामुळे तुम्ही या गोष्टी जर झाड लावली आणि मुक्त गोठा जर असेल तर त्याच्या कडेला तुम्ही झाड लावलं पाहिजे. ज्याचा उपयोग ह्या गायींना होईल आणि तुमचा खर्च कमी होईल त्यासाठी सेपरेट अरेंजमेंट करण्यासाठी. तर ही एक महत्वाची गोष्ट तुम्ही उन्हाळ्याच्या गोठा व्यवस्थापनामध्ये करा. जे नवीन शेतकरी आहेत, ज्यांना मुक्त गोठा करायचा आहे, त्यांनी झाडाशेजारीच अशा प्रकारचा गोठा करावा जेणेकरून उन्हाळ्यामध्ये ती जनावरं झाडाखाली जाऊन बसतील. आणि त्याचबरोबर त्यांना बाकीच्या पण सुविधा मिळतील आणि जनावरं चांगली राहतील, त्यांना उष्माघात होणार नाही. खाली म्हैशीचा पण गोठा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा म्हशीचा मुक्त गोठा होतो. ही एक महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि एक महत्वाची गोष्ट की स्ट्रेस लेव्हल जी आहे म्हणजे अंगामध्ये जो ताण येण्याची लेव्हल आहे मुक्त गोठ्यामध्ये जे बांधलेल्या म्हणजे बांधून असलेल्या जनावरांपेक्षा कमी असते. ही एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. आता दुसरं जे आहे पाण्याचं व्यवस्थापन. गाई म्हशींना रोज 150 लिटर पर्यंत पाण्याची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये साधारण ते 60 ते 70 लिटर तर पाणी स्वतः पितात रोज. मोठी जी गाय असेल आणि जास्त दुधानं आता नैसर्गिकरित्या बघितलं तर तुम्ही दुधाचं पृथक्करण केलं तर 70 ते 80% पर्यंत जे पाणी असतं दुधातलं नॅचरल असतं. म्हणजे ते गायीनं पिलेलं आणि तिच्या सडामार्फत ते दुधात आलेलं. हे पाणी असतं. म्हणजे जवळपास 70 लिटर तर पाणी आपल्याला त्या जनावराला रोज द्यावं लागेल. आपण किती पाणी पाजतो हे तुम्ही नंतर लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे नियोजन करा. आणि इतर गोष्टीसाठी जनावर धुण्यासाठी बाकीच्या गोष्टी मेंटेनन्स, स्वच्छता ह्यासाठी साधारण इतर असं एकूण साधारण 100 ते 150 लिटर पर्यंत पाण्याची आवश्यकता असते. आता जर तुम्ही बांधलेला गोठा असेल तर त्याच्यामध्ये
गायी जास्त वेळा बसून बसून घाण होतात आणि त्यामुळे त्यांना रोज धुवावं लागतं. आणि गायींना धुवू नये जास्त करून. तुम्ही पहा, मुक्त गोठा जर केला तर त्या ठिकाणी फक्त पिण्यासाठी त्या जनावरांना पाणी लागेल आणि ज्या गाई घाण किंवा म्हशींना पाणी लागेल आणि गाय घाण होत नाही, त्यामुळे त्यांना जास्त पाणी लागणार नाही. गाई म्हशींना 24 तास स्वच्छ, बघा पहिली गोष्ट स्वच्छ, दुसरी थंड आणि तिसरं मुबलक, अशा तिन्ही हिशोबामध्ये तुम्हाला त्या जनावराला गव्हाणीमध्ये पाणी द्यावं लागेल. बरेच शेतकरी एक पाण्याची टाकी करतात आणि त्याला वॉल बॉल सिस्टीम लावून ते किंवा फ्लोट लावून ते पाणी गव्हाणीमध्ये एका लेवलला कसं राहील ते पाहतात. परंतु जी टाकी आहे ती सुद्धा उन्हामध्ये असता कामा नये. ती थंड ठिकाणी असायला पाहिजे. बऱ्याच वेळा आता नवीन ज्या गोठ्यामध्ये काय आहे, की टाकी जी आहे ती आतमध्ये, गोठ्याच्या आतमध्ये किंवा जर बाहेर असेल तर तिला एक प्रकारचं शेड केली जाते, जेणेकरून ते उन्हामध्ये पाणी हे होणार नाही, गरम होणार नाही. त्यानंतर मुक्त गोठ्याचा वापर केल्यास पाणी वापराचं प्रमाण कमी होतं, जे आता मी सांगितलेलं आहे. आणि हे उन्हाळ्याच्या व्यवस्थापनामध्ये अतिशय आवश्यक आहे. पाण्याची गव्हाण जी आहे किंवा जर टाकीमध्ये पाणी ठेवणार असेल तर ते त्याच्यावर तुम्ही सावली करा. उन्हात राहिलं तर त्या ठिकाणी शेवाळ येतं. शेवाळामध्ये कधी-कधी काय होतं, की टॉक्सिसिटी होते जनावराला. त्याचं विषबाधा हळू होत असते. त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो. आणि जर शेवाळ जर असेल तर तिथं गोगलगाय वाढण्याचं प्रमाण वाढतं. आणि छोट्या गोगलगायी जर जनावर शहरात गेलं तर त्यांना जंत बाधा होते. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही, शेवाळ वाढणार नाही याची काळजी घ्यावी. अगदी साधा सोपा उपाय, कमी खर्चिक, तो म्हणजे जे गव्हाण आहे त्याला तुम्ही चुन्याचा लेप द्यायचा आहे. जेणेकरून पांढरा लेप झाल्यानंतर थोडं ते वाळवायचं आहे आणि नंतर मग त्यात पाणी टाकलं तर त्याच्यामध्ये असणारी गरमीमुळे ते शेवाळ निघून जातं. ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. अति उन्हाळ्याच्या काळामध्ये जर गाई, म्हशी यांच्या अंगावर पाणी शिंपडावं. जिथं पाणी जास्त आहे त्या ठिकाणी तुम्ही म्हशींना वॅलोइंग किंवा डुंबण्याची सुद्धा सुविधा करू शकता. पण जिथं पाणी कमी आहे त्या ठिकाणी तुम्ही जनावरांच्या अंगावर पाणी शिंपडावं. साधारणपणे तुम्ही पहा, दुपारी 1 नंतर ते अगदी 4:30-5 पर्यंत संध्याकाळच्या जनावरांच्या गोठ्यामधलं टेम्परेचर वाढलेलं असतं. आणि मग त्या ठिकाणी उष्माघात वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे अंगावर वेळोवेळी जर पाणी शिंपडलं तर ते खूप महत्वाचं ठरेल. आणि गायींना किंवा म्हशींना 24 तास स्वच्छ थंड पाणी उपलब्ध करून ठेवा. ज्या वेळेस गाय चारा खाते उन्हाळ्यात, थोडं कोरडं चारा असल्यामुळे ती जास्त पाणी पिणार आहे, त्यामुळे तिला पाण्याची गरज जास्त 24 तास असणार. आता हे थोडंसं, हा फोटो पहा, त्याच्यामध्ये इस्रायलचा हा फोटो आहे. त्याच्यामध्ये त्या गायींना फॅन आणि फॉगर, या मिस्ट फॉगर, या दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि तुम्ही पहा, गायी उन्हात बसलेल्या नाहीत, ह्या सगळ्या शेडमध्ये बसलेल्या आहेत आणि वरनं ते कूल होतात. तर ही एक गोष्ट आहे. हा खालचा जो फोटो, हा गायी धार काढायला न्यायच्या अगोदर पंजाब मधला फोटो आहे. त्याच्यावर त्या साध्या पाईपमध्ये पाणी सोडून किंवा फॉगर लावून त्यांनी तिथं गायींना कूलिंग केलेलं आहे. ह्या सिस्टीमला किंवा ह्या पद्धतीला कूलिंग अप काऊज असं म्हणलं जातं, ज्याच्यामध्ये गायी धार काढायच्या अगोदर एक 5 ते 10 मिनिटं कूल केल्या जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरचा स्ट्रेस कमी होतो. आणि याच्यामध्ये असंही लक्षात आलं, की ज्या गायी दुधाला नेतात किंवा म्हशी दुधाला नेल्या जातात आणि त्यांच्यावर जर कूलिंग जर केलं तर त्या ठिकाणी त्या गायी चांगल्या किंवा म्हशी चांगल्या दूध देतात आणि त्यांचं दूध दुधामध्ये सातत्याचं प्रमाण वाढतं. ही गोष्ट आपल्याला शिकण्यासारखी आहे. हे आपण कुठेही करू शकतो. हे खूप मोठे खर्चिक टेक्नॉलॉजी वापरण्याऐवजी आपण आपलं साध्या पद्धतीने आपण सुद्धा या प्रकारची सिस्टीम करू शकतो. आता हे झालं गोठा व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनासंदर्भात. आता थोडंसं आपण पुढे येऊया. आहार व्यवस्थापन अतिशय महत्वाचं. दुग्ध व्यवसायामध्ये जवळपास 70 ते 75% जो खर्च जो आहे, तो जनावरांच्या आहारावर होतो किंवा खाद्यावर आणि खुराकावर होतो. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यात जर चयापचय बिघडला, जनावरांची शरीर प्रक्रिया जर बिघडली, तर त्याचा परिणाम जनावर खाद्य आणि चारा कमी खाण्यामध्ये होतो. आणि त्याच्यामुळं आपल्याला आपला टाकलेला चारा वाया जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर जनावरांना चारा, खुराक कमी खाल्ल्यामुळं जनावरांचं दूध उत्पादनही घटतं आणि त्याचाही दुसरा इनडायरेक्ट लॉस किंवा तोटा आपल्याला सहन करावा लागतो. दुसरं जो आहे ते पाणी पिण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे पण जनावर कमी चारा खातात.
त्यानंतर खाद्यामध्ये जर आपल्याला आहार व्यवस्थापन करायचं असेल तर मेनली उन्हाळ्यामध्ये आपल्याला जनावरांना प्रथिन आणि ऊर्जेची जास्त गरज असते. त्यामुळे आपल्या जनावरांच्या आहारामध्ये प्रथिनयुक्त ज्या पेंडी आहेत, जसे की तूर चुनी आहे, हरभरा चुनी असेल किंवा बाकीचे जे ज्या द्विदल वर्गीय डाळीच्या ज्या चुनी असतील, त्याचं घटकाचं प्रमाण तुम्ही खाद्य घटकामध्ये वाढवलं पाहिजे. त्याचबरोबर ऊर्जा आपल्याला वाढवली पाहिजे. ऊर्जा वाढवताना आपल्याला व्हीट ब्रॅन किंवा गव्हाचा भुसा असेल किंवा मग काही ठिकाणी मळी जर असेल तर मोलॅसिस म्हणतो आपण त्याला. त्याचं प्रमाण तुम्ही वाढवलं पाहिजे. ऊर्जा हे महत्वाचे घटक आहे. आपल्याला त्या जनावराला उन्हाचा त्रासाची तोंड देण्यासाठी त्या जनावराला ऊर्जेची कमतरता होणार आहे. मग ती ऊर्जा पण आपण त्या ऊर्जामध्ये साखरयुक्त घटक आपल्याला त्या जनावराला दिले गेले पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या जनावराचं मेंटेन ठेवता येईल, जनावराचं दूध व्यवस्थित घेता येईल. आता आहारात रोज साधारणपणे 70 ते 75 ग्रॅम मीठ द्यावं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कसं असं आहे की जंगलामध्ये समजा हरिण किंवा तत्सम वर्गीय जे रवंथ करणारे जे प्राणी आहेत, ते काय करतात ते किंवा हत्ती असेल, गेंडा असेल, हे जे किंवा गवा असेल, हे काय करतात यांना खनिज किंवा मीठ जर कमी पडलं तर ते काय वेगळ्या भूभागामध्ये जातात आणि जिथे जमिनीला मीठ कुठलं असेल अशा ठिकाणची जमीन ते चाटतात किंवा माती खातात. परंतु आपण ज्यावेळेस हे आपली ही जनावरं जी 10,000 वर्षापूर्वी जी जंगली होती ती आता आपण पाळीव केली. जेव्हापासून माणूस शेती करायला लागला आहे. त्यामुळे त्यांना जी मिठाची गरज आहे, क्षारांची गरज आहे, ती आपल्याला देणं गरजेचं आहे आणि ते आपण साधारणपणे आपलं जे खडी मीठ आहे घरातलं ते सुद्धा आपण त्या जनावरांना साधारण मोठ्या जनावराला जे 20 लिटरपेक्षा जास्त गाई दूध देतात, त्यांना 70-75 ग्रॅम पर्यंत मीठ द्यायला पाहिजे. किंवा बाजारामध्ये सांधे लावून मिळतं, जे खनिज मीठ म्हणतो आपण. त्याची जे ढेकळ आहेत किंवा दगड आहेत, ते सुद्धा आपण एखाद्या टाकीमध्ये आपण तिथं ठेवू शकतो, जेणेकरून त्या गाईला किंवा म्हशीला जर वाटलं तर ती जाऊन तिथं ते चाटू शकते आणि तिचे जे रोजच्या क्षारांची गरज जी आहे ती भागवू शकते. ही एक महत्वाची गोष्ट आहे की जे आपल्याला देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मगाशी मी सांगितलं जसं-जसं उत्पादन वाढतंय जनावराचं, तसं-तसं उन्हाळ्यामध्ये ॲसिडोसिस किंवा शरीरातली ॲसिडिटी वाढते आणि ती वाढू नये म्हणून आपण जो आपल्या आहारामध्ये खायचा जो सोडा आहे, तो 100 ते 200 ग्रॅम त्या जनावराला रोज दिला गेला पाहिजे, जेणेकरून त्या जनावरांना जनावरांचा ॲसिडोसिस कंट्रोल करता येईल. आणि मीठ, मी जे म्हणलं, की आपण जसं आपल्या जेवणाच्या ताटामध्ये मीठ घेतो, तसं त्या जनावरांना मिठाची गरज आहे. तर ती गरज आपण जर या 2 गरजा भागवल्या, तर बऱ्यापैकी आपल्याला बाकीच्या ज्या जनावरांच्या अपचनाच्या तब्येतीच्या ज्या तक्रारी आहेत, ते कमी होतील. आणि यानंतर तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे, की आहारामध्ये प्रोबायोटिकचा अंतर्भाव करावा. प्रोबायोटिक म्हणजे काय? जर असे छोटे-छोटे जीव आहेत, जे जनावराच्या पोटामध्ये आहेत. जनावराला म्हणजे गाई म्हशीला एकूण 4 पोटाचे कप्पे आहेत आणि त्याच्यामध्ये रुमेन जो कप्पा आहे, रवंतिका म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये असे हजारो, लाखो, करोडो जे आहेत ना, छोटे-छोटे जीव आहेत. अ, त्यांना प्रोटोझोआ किंवा काही प्रकारचे बॅक्टेरिया किंवा जीवाणू आहेत. तर ते काय करतात, की क्लिष्ट जे चारा आहे ते पचवण्याचं काम आणि ते त्याचं पचवून ते आतड्यामध्ये त्याच्यापासून तयार झालेले घटक आहेत. ते आतड्यामध्ये शोषले जातात. त्याला आपण डायजेशन किंवा पचन म्हणतो. तर ही गोष्ट होते. तर ते या काळामध्ये कमी पडण्याची शक्यता असते. म्हणून आहारामध्ये आपण प्रोबायोटिकचा जर अंतर्भाव या काळामध्ये जर मिश्रण जर दिली, खनिज मिश्रण हे मिठाव्यतिरिक्त जे बाकीचे खनिज आहेत म्हणजे कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, फॉस्फरसची कमतरता नेहमी जनावरांमध्ये जर आहार कमी असेल आणि ॲसिडोसिस असेल आणि ऊन जास्त असेल तर दिसून येते. तर फॉस्फरस असेल, त्यानंतर कॉपर किंवा तांबा असेल, कोबाल्ट आणि फेरस आणि असे बरेच जे छोटे आणि मोठे खनिज घटकाचे जे खनिज मिश्रण खनिजे आहेत ते आपल्याला त्या जनावरांना देता येतील. त्यासाठी बाजारामध्ये नामांकित कंपनीच्या आपल्या संपर्कात असलेल्या तज्ञ पशुवैद्याच्याकडून तुम्ही ते ॲडव्हाइस घेऊन ही खनिज मिश्रणं त्या जनावरांना दिली गेली पाहिजे. साधारणपणे दिवसाला जास्त दूध देणारे जे गाय त्यांना कमीत कमी 100 ते 150 ग्रॅम पर्यंत खनिज मिश्रण गेलं पाहिजे. ती एक महत्वाची गोष्ट आहे. आता काय होतं, की अदर दॅन दॅट ह्याच्या आहार व्यवस्थापनामध्ये उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी बाहेर बघायला गेलं तर पाणी कमी झालेलं असतं. त्यामुळे आपण हिरवा चारा तयार करू शकत नाही. जो काही हिरवा चारा असेल, मका असेल, कडवळ असेल
किंवा हत्ती घास असेल तो सुद्धा वाळायला लागलेला असतो, पाणी कमी पडलेलं असतं. किंवा आपल्याकडे वातावरण बदल झाल्यामुळं हत्ती घास जर असेल तर एकदम थंडी पडलेली असेल आणि एकदम ऊन वाढलं की लगेच त्याला तूर येतात आणि त्याचे फायबर पर्सेंट वाढतं, प्रोटीन आणि एनर्जी त्याची कमी होते आणि तो निकृष्ट होतो. तर ह्या गोष्टी आपल्याला त्या जनावरांना द्याव्या लागतात. मग ह्या गोष्टी टाळायच्या असेल किंवा एखादा छोटा शेतकरी असेल तर तो काय करतो, रोज शेतात जातो आणि ते चारा कापतो त्याच्या गाडीवर, बैलगाडीत तो रोज घेऊन येतो. आणि ही जी गोष्ट टाळायची असेल तर आपल्याला मुरघास करणं गरजेचं आहे. मुरघास आपण एकदा तयार केला तर कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष व्यवस्थित टिकवून ठेवू शकतो. मुरघास जर आपण योग्य स्टेजची मका किंवा कडवळ जर असेल तर त्याचा जर केला तर त्याच्यामध्ये योग्य स्टेज म्हणजे जेव्हा आपण कणीस भाजून खातो किंवा त्याच्यामध्ये अशी चिकाच्या थोडी पुढची अवस्था असते. तर त्या अवस्थेचं जर आपण मका निवडला आणि त्याचा मुरघास जर केला तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एनर्जी आणि प्रोटीन म्हणजे ऊर्जा आणि प्रथिन असतात. आणि अशा प्रकारच्या मुरघास हवा बंद केला, त्यातली हवा बाहेर काढली, चांगला तो दाबला आणि तो हवा बंद केला आणि साधारण 45 किंवा 60 दिवसांनी जर उघडला, तर तो आपण मुरघास आपण उन्हाळ्यामध्ये वापरू शकतो. दुष्काळी भागामध्ये मुरघास हे खरंच डेअरी फार्मिंग किंवा दुग्ध व्यवसायासाठी वरदान आहे. आपण मुरघास टँकमध्ये करू शकतो, टाक्यामध्ये करू शकतो. आपल्याकडे मुरघासाचे बॅग पण मिळतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपण ते करू शकतो. जिथं किंवा खड्ड्यामध्ये अगदी स्वस्तांमध्ये खड्ड्यात प्लास्टिकचा कागद अंथरून आपण त्याच्यामध्ये मुरघास करू शकतो. ही एक महत्वाची गोष्ट आहे, की मुरघासामुळे काय होतं, की एकाच स्टेजचा चांगला चारा तुम्हाला वर्षभर किंवा काही शेतकरी मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै जोपर्यंत पाऊस पडत नाही आणि ज्यावेळेस पाण्याचं आणि चाऱ्याचं दोघांचं दुर्भिक्ष असतं, तर त्यावेळेस तुम्ही हा मुरघास देऊ शकता जेणेकरून आपल्याला जनावराला व्यवस्थित सांभाळता येईल. जनावर आपला व्यवसाय पण टिकवता येईल आणि दूध उत्पादनाचं सातत्य जे आहे ते पण टिकवता येईल. परंतु मुरघासाचं प्रमाण आहे, की त्या प्रमाणामध्ये तुम्ही तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मुरघास जर दिला आणि त्याच्याबरोबर सुका चारा जर दिला, तर मात्र व्यवस्थित हे जनावर सांभाळता येतं. बऱ्याच वेळा शेतकरी फक्त एकाच प्रकारचा चारा देतात. मग नुसताच मुरघास द्यायचा आणि दुसरं काय द्यायचं नाही असं न करता मुरघासामध्ये ड्राय मॅटर किंवा शुष्क अंशाचं प्रमाण कमी असतं. त्यामुळं कोरड्या चाराबरोबर मुरघास एकत्र करून जर दिला आणि प्रमाणात जर दिला, तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला दुग्ध व्यवसाय करता येतो आणि उन्हाळ्यामध्ये जो ताण बसणार आहे उन्हामुळे, ज्याच्यामुळे जनावर हे चारा खात नाहीत, तर ही गोष्ट आपल्याला मुरघासामुळे सुद्धा टाळता येईल. त्यात वाळलेला चारा, फक्त वाळलेला जर चारा देणारे शेतकरी असतील, तर तुम्ही जर दिवसा जर तुम्ही चारा खायला घातला, तर ते जनावर खात नाही. तसंच ठेवून देतं गव्हाणीमध्ये. पण हाच जर चारा तुम्ही संध्याकाळी व्यवस्थित कुट्टी करून जर चारा तुम्ही संध्याकाळी दिला, संध्याकाळी थंड वातावरण 5 नंतर असतं. तो जर चारा दिला, त्याच्यावर चवीसाठी थोडं मिठाचं पाणी जर टाकलं, तर तो चारा रात्री जनावरं खातात. तर अशा प्रकारे आपल्या चारा वाया जात नाही, नुकसान होत नाही. त्यानंतर निकृष्ट प्रतीचा हत्ती घास आणि ऊसाचं वाढ देण्याचा प्रकार बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. ऊस हा एक अर्थार्जनाचं महत्वाचं पीक असल्यामुळं बऱ्याच वेळा ऊसाचं वाढ हे जनावरांना शेतकरी देत असतात. परंतु ऊसाच्या वाढ्यामध्ये आणि हत्ती घास जर मॅच्युअर झाला असेल, तर त्याच्यामध्ये एक ऑक्झॅलेट नावाचं एक एन्झाईम किंवा रसायन असतं, जे जनावराच्या पोटामध्ये गेल्यानंतर चाऱ्यामधला जो कॅल्शियम आहे, त्याचं आणि त्या ऑक्झॅलेटचं एकत्रीकरण होऊन क्षार तयार होतात. त्याला आपण कॅल्शियम ऑक्झॅलेट म्हणतो आणि हे क्षार परत शेणावाटे बाहेर येतात आणि मग हळू-हळू जनावराला कॅल्शियमची आणि त्याच्यानंतर फॉस्फरसची कमतरता होते आणि त्यामुळे दूध फॅट कमी होतं, जनावर गाभण राहायला त्रास देतात. तर ही गोष्ट टाळण्यासाठी जर तुमच्याकडे दुसरा कुठलाही उपाय नसेल उन्हाळ्यामध्ये आणि वाढच जर द्यायचा असेल किंवा हत्ती घास जर द्यायचा असेल, तर कुट्टी केल्यानंतर चुना जो आहे आपल्याकडे, कळीचा चुना म्हणतो आपण, तो पाण्यामध्ये टाकून त्याची जी निवळी तयार होईल, तर ती निवळीचं पाणी आपण त्या कुट्टी केलेल्या ऊसाच्या वाढ्यावर किंवा हत्ती घासाच्या याच्यावर टाकलं, तर त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम वाया जाणार नाही. चुन्याच्या निवळीतला जो कॅल्शियम आहे, त्याच्याशी हे ऑक्झॅलेट क्षार तयार होतील आणि जनावराला मिळणारा जो कॅल्शियम आहे, तो मिळत राहील. तर ही गोष्ट तुम्ही उन्हाळ्यामध्ये आहार व्यवस्थापनामध्ये बघणे गरजेचं आहे. आणि जे जनावरांना तुम्ही खायला घालणार असाल, तर सकाळी लवकर म्हणजे साधारण 6 किंवा त्या 6:00-6:30च्या काळामध्ये आणि उशिरानं 6, 5, 5:30 नंतर तुम्ही चारा जनावरांना खायला घातला पाहिजे. 2 चारा देण्याचं अंतर एकच ठेवलं पाहिजे. जेणेकरून पचन व्यवस्थित होईल आणि ऊन वाढायच्या आत जनावरांना चारा देणं गरजेचं आहे. कारण काय होतं,
ज्यावेळेस ही गाय चारा खाते, उदाहरणार्थ तुम्ही 10 वाजता जर जनावराला खायला टाकलं, तर ही गाय 1 तास 1.5 तास ही चारा खाते किंवा खुराक खाते आणि रवंथ करायला बसते. आणि ज्यावेळेस ती खुराक किंवा रवंथ जी आहे ते चावत असते, रवंथ करत असते, तेव्हा तिच्या शरीरामध्ये उष्णता तयार होते. आणि ही उष्णता तयार झाली आणि बाहेरून ऊन वाढायला लागलं. हे दोन्ही उष्णता एकत्र झाल्यामुळे तिच्यामध्ये तिला घाम यायला लागतो आणि तिला उष्माघात व्हायला सुरुवात होते. म्हैशीच्या बाबतीत पण सेम असंच होतं. आणि त्यामुळं आपल्याला लवकर जर जनावर चारा खाल्ला आणि ते लवकर रवंथ करून ते बसलं, तर त्याला उष्माघाताचा किंवा शरीरामध्ये हीट तयार होऊन त्याचा विपरीत परिणाम होण्याचा जो जी गोष्ट आहे ती आपल्याला टाळता येईल. तर ही गोष्ट आहार व्यवस्थापनामध्ये करणं गरजेचं आहे. त्यात आता प्रजनन व्यवस्थापन. आता अति उन्हाचा जर ताण आला तर गाई म्हशीमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे म्हशीमध्ये माझाची लक्षणं दाखवत नाहीत. कारण काय होतं की उन्हाच्या ताणानं जनावरांमध्ये जे ओव्हरी किंवा जे अंडाशय जे आहे, तर त्याच्यावर जे फॉलिकल किंवा जे अंड तयार करणारा जे घटक आहे, तो फॉलिकल जो आहे तो तयार होत नाही. त्याची वाढ थांबते आणि ही वाढ हा एक महत्वाचा मुद्दा. त्यामुळे हे जनावर माजावर येत नाही पहिली गोष्ट. आणि जरी माझावर जरी जनावर आलं तरी ते माज दाखवत नाही आणि त्यामुळे आपल्याला हे जनावर माझावर आहे का नाही ते ओळखता येत नाही. त्यातले जर जर गायी बांधून किंवा म्हशी बांधून जर असतील, तर मग मात्र ओळखताच येत नाही. कुठल्याही प्रकारचे जे दुसरे माझाशी लक्षणं आहेत, जसे की इस्ट्रस डिस्चार्ज असेल, योनी मार्गातून येणारे डिस्चार्ज असतील किंवा बाकीचे हंबरणे असेल किंवा दूध कमी होणे, हे सगळे जे घटक जे आहे माझाच्या लक्षणाशी निगडीत, ते कोणतेच आपल्याला दिसत नाही आणि जनावरांचा माज येतो, परंतु ते लक्षात न आल्यामुळे तो वाया जातो आणि हळूहळू जनावरांमध्ये जो गाभण राहण्याचा दर आहे तो कमी होतो. तर ती एक गोष्ट ह्याच्या उन्हाळ्यामुळे जास्त ऊन असल्यामुळे दिसून येते. तर त्यासाठी काय करायचं, तर गाई म्हशींना थंड वातावरण उपलब्ध करायचं. मगाशी सांगितलं तसं गोठ्यामध्ये जे शेड आहे त्याप्रमाणे. त्यानंतर पाणी 24 तास पाणी उपलब्ध करणे आणि थंड करणे. पाणी थंड असावं या हिशोबाने. खाद्य खुराकामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खनिज, मीठ, खनिजे, मीठ, सोडा, प्रोबायोटिक, ऊर्जा यांचा अंतर्भाव करावा. त्यानंतर आपल्याला जनावरांच्या माझाची लक्षणं ओळखू येत नसतील, तर जे तज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, तर त्यांच्या मार्फत वेळोवेळी जर तुम्ही तपासणी केली, तर लक्षात येईल की जनावर माझावर आलेलं आहे किंवा येणार आहे किंवा काय. आणि त्यानुसार आपण जनावरांचं प्रजनन व्यवस्थापन करू शकतो. त्यानंतर मुक्त गोठ्याचा अंतर्भाव करावा, जेणेकरून जनावराला फ्रीज असल्यानंतर इतर जनावरं ओळखतात एखादी गाय किंवा म्हैस माझावर आहे आणि ते लगेच ओळखल्यामुळे त्या ठिकाणी इतर फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे माउंटिंग किंवा उडण्याचं जी लक्षण आहे ती आपल्याला बाहेरून सुद्धा बघता येतील आणि त्यानुसार आपण लगेच ओळखू शकतो की ही गाय किंवा म्हैस माझावर आहे. त्यानंतर वाढ किंवा जून झालेला जो हत्तीका असतो खाद्यात नकोय किंवा कमीत कमी जर आपल्याला कुठलाही पर्याय नसेल, तर मी मगाशी चुन्याची निवडी सांगितलं, तसा तो अंतर्भाव करावा. आणि शक्यतो करून जनावरांना स्ट्रेस येणार नाही वा उष्माघात होणार नाही ह्याची काळजी जर घेतली, तर गाभण राहिलेली पण जनावर साधारण 45 दिवसाच्या आतमध्ये गर्भ टाकतात बाहेर. त्याला अर्ली एम्ब्रियोनिक डेथ म्हणतो. ही गोष्ट जी आहे ती साधारणपणे गायीला कृत्रिम रेतन किंवा नॅचरल सर्व्हिस केल्यानंतर जर ती गाय 21 दिवस किंवा 42 दिवसानंतर माझावर न येता 45-50 दिवसानं जर येत असेल, तर समजायचं की ह्या गायीला अर्ली एम्ब्रियोनिक किंवा गर्भमृत्यूचा प्रॉब्लेम आहे. आणि हा मेनली जो आहे तो गायी उन्हामध्ये जास्त राहिल्यामुळे किंवा म्हशी उन्हामध्ये जास्त राहिल्यामुळे आणि त्यांचं हीट स्ट्रेस मॅनेजमेंट व्यवस्थित आपण न केल्यामुळे हा परिणाम झालेला आहे. तर तो न व्हावा यासाठी आपण गोठा आणि आहार आणि इतर ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं व्यवस्थापन केलं तर गर्भमृत्यूचं प्रमाण पण कमी होताना आढळून येईल. त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे आरोग्य व्यवस्थापन. अतिशय महत्वाचं म्हणजे आपण शक्यतो जास्त करून आरोग्य व्यवस्थापनाकडे लक्ष देतो. परंतु इथं बघा या ठिकाणी गोठ्यामध्ये किंवा हीट स्ट्रेस इंडेक्स नावाचं घटक दिलं आहे, की त्या ठिकाणी हिरवा, त्यानंतर पिवळा, त्यानंतर लाल आणि गडद लाल असे रंग दिलेले आहेत. आणि जसं-जसं टेम्परेचर आणि आर्द्रता वातावरणात म्हणजे गोठ्यात नुसतं टेम्परेचर नाही, तर गोठ्यातली आर्द्रता जी आहे म्हणजे वाफ असण्याचं प्रमाण ते सुद्धा वाढलं, की हळू जनावर स्ट्रेसमध्ये येतं. तर ही गोष्ट आहे. तर साधारण 20 ते 28 डिग्री सेल्सिअस पर्यंत जनावराला थोडासा स्ट्रेस येत नाही उन्हाचा किंवा ह्युमिडिटीचा, पण थोडा स्ट्रेस वाढतो. जसं पुढे जाईल टेम्परेचर आणि ह्युमिडिटी, तसं स्ट्रेस वाढताना तुम्हाला दिसून येईल. तर ही आहे स्ट्रेस
इंडिकेटर. त्यानंतर उन्हाचा ताण जो आहे त्याच्यामध्ये मगाशी सांगितलं प्रमाणे जनावरांना जास्त घाम येतो, उष्माघात होतो, ते धापा टाकतात. हळू-हळू ते खाणं-पिणं बंद करतात. त्यांचे पल्स रेट किंवा नाडीचे ठोके वाढतात आणि जास्तीचा ताप येतो आणि तो नियंत्रित करता येत नाही. मग लगेच जर आपण तज्ञ पशुवैद्य किंवा अधिकारी जर तिथे असतील, तर ते लगेच टेम्परेचर घेऊन जनावराचं थर्मामीटरनं त्यांच्या लक्षात येईल आणि त्याचबरोबर त्या जनावराला खूप मोठ्या प्रमाणात फ्लूइड थेरपी म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट आणि नॅचरल आणि शुगर डेक्स्ट्रोज यासारखा जो वापर आहे त्या ठिकाणी जास्त करावा लागतो. फ्लूइड थेरपी देणे, जनावरांच्या अंगावर ओलं कापड टाकणे, त्यानंतर हवा खेळती नसेल तर जनावरांना हवा घालणे. ह्या सगळ्या गोष्टी जेणेकरून जनावरांच्या शरीराचं वाढलेले जे टेम्परेचर जे आहे, तापमान आहे ते कमी होईल आणि जेणेकरून गाई किंवा म्हैस वाचेल. या हिशोबानं ट्रीटमेंट किंवा उपचार करावे लागतात. परंतु जर आपण पहिल्यापासूनच गोठा, त्यानंतर आहार, त्यानंतर प्रजनन आणि आरोग्य व्यवस्थापन जर या पाणी व्यवस्थापन जर व्यवस्थित जर केलं, तर ही वेळ आपल्याकडे येणार नाही. आणि आरोग्य व्यवस्थापनामध्ये उन्हाळ्यामध्ये जे दुसरे रोग होतात, उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे लाळ खुरकत सारखा जो विषाणूजन्य रोग, तो सहज त्या जनावरांना होऊ शकतो. किंवा मग उचिड ताप म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय होतं, की ज्यावेळेस हिवाळ्यातून उन्हाळ्यामध्ये रूपांतर होतं वातावरणाचं, त्या काळामध्ये गोचिड आपली अंडी त्या गोठ्यामध्ये घालतात आणि ती अंडी फलित झाल्यानंतर हे गोचिड अंगावर येतात. गोचिडांच्या लाळेमध्ये मच्छरासारखे वेगवेगळ्या प्रकारचे परजीवी असतात. त्याच्यापासून थायलेरियासिस, बबेशियासिस किंवा अॅनोप्लाझ्मोसिस सारखे गोचिड ताप जनावराला होतात आणि त्याच्यामध्ये जर योग्य वेळी निदान नाही झालं आणि उपचार नाही झाले तर जनावर मृत्युमुखी पडतं. तर हे गोचिड ताप होण्याची पण जास्त शक्यता जनावरांमध्ये असते. गोचिड तापाचे जंतू काही वेळेस सुप्तावस्थेत शरीरामध्ये राहतात आणि ज्यावेळेस जनावर स्ट्रेसमध्ये येतं, जसं की उष्माघाताचं किंवा उन्हाळ्याचं स्ट्रेस, ते लगेच वाढतात आणि त्यामुळे सुद्धा गोचिड ताप जनावरांना होतो. संकरित गायीमध्ये गोचिड तापाचं प्रमाण जास्त आहे. परंतु आता काही देशी जनावरांमध्ये सुद्धा शेळ्यामध्ये आणि मेंढ्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात हळू-हळू ते गोचिड तापाचे जंतू दिसायला लागलेत आणि हे सगळे वातावरणाचे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग किंवा वातावरणातले जे बदल आहे ह्याचे परिणाम आहेत. तर हे गोचिड ताप एक नष्ट करावं लागेल. त्यासाठी गोठा व्यवस्थापनामध्ये एक लक्षात घ्या, की गोचिड जे आहे साधे सोपे एक थंब रूल आहे, की 30% गोचिड जनावरांच्या अंगावर असतात आणि बाकीचे 70% गोचिड हे जनावरांच्या गोठ्यात असतात. त्यामुळे गोठ्यामध्ये जंतुनाशन किंवा कीटकनाशन जर केलं आपण तर त्या ठिकाणी जी गोचिड लपायची जागा आहे ते बंद केलं तर आपल्याला गोचिडावर कंट्रोल करता येतो. त्यानंतर तिवा हा विषाणूजन्य रोग आहे, की जे काही कीटक चावल्यामुळे जनावरांना तिवा होतो आणि हा तिवा होऊ नये नाही यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जनावरांची इम्युनिटी चांगली म्हणजे प्रतिकारशक्ती चांगली पाहिजे. म्हणजेच त्यांना कूलिंग केलं पाहिजे आणि स्तनदा मगाशी सांगितलं पण मास्टायटिस होतो. त्यातल्या त्यात काही वेगळ्या प्रकारचे मास्टायटिस ज्याला अ, अ, एक स्पेसिफिक काही बॅक्टेरिया आहेत ज्याच्यापासून अ, जनावरांना मास्टायटिस होतो. ते उन्हाळ्यात त्याचं प्रमाण जास्त असतं. तर धार काढताना आणि धार काढल्यानंतर जनावरांची सड जंतुनाशक द्रावणामध्ये बुडवून घेतली पाहिजे. त्यानंतर जे आपण काही शेतकरी मशीन मिल्किंग करतात, क्लस्टर वापरतात. ते रबरचे जे लायनर आहेत ते क्लस्टरचे ते धार काढल्यानंतर जंतुनाशक द्रावण बुडवून ते वेगळे ठेवले पाहिजे जेणेकरून एका गायीचा मास्टायटिस दुसऱ्या गायीला प्रसार होणार नाही किंवा हाताने जर धार काढत असाल तर हात स्वच्छ पाहिजेत. कारण धारेमध्ये म्हणजे मास्टायटिसमध्ये जे जंतू असतात, ते शक्यतो करून आपल्या हाताने धार काढणारे जे मनुष्य त्याच्या लाळेमधले जंतू त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळेच मास्टायटिस होतो. तर तशा प्रकारे जर हात जर धार काढायच्या अगोदर हात स्वच्छ साबणाने धुतले पाहिजेत आणि पूर्ण धार काढली पाहिजे. 7 मिनिटाच्या आत त्या जनावराची धार काढली गेली पाहिजे. तर असे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर वापरल्या तर मास्टायटिस कमी होऊ शकतो. जेणेकरून मास्टायटिस झाल्यानंतर जवळपास 8,000-9,000 रुपये खर्च शेतकऱ्याला येतो आणि जर सड खराब झाला तर ते एक सड जरी खराब झाला जनावराचा तरी त्या गायीच्या किंवा म्हशीच्या आयुष्यातलं 25% दूध कमी होतं. तर हे खूप नुकसानकारक घटक आहेत आणि जर आपण व्यवस्थित जर मॅनेजमेंट केली, समर स्ट्रेस किंवा उन्हाळ्याचं जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर आपल्याला ह्या गोष्टी कमी करता येतील. तर या संदर्भात हे साधारणपणे ढोबळ मानानं आपल्याला जनावरांचं उन्हाळ्यातलं मॅनेजमेंट कसं करायचं हे
तुम्हाला मी सांगितलेलं हे समोरचा जो फोटो आहे तो सेंटर ऑफ एक्सलन्स जो आहे कृषी विज्ञान केंद्राचा त्याचा आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची जनावरं आपण त्याच्यावर रिसर्च चालू आहे आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. आपल्याला काही प्रश्न जर असतील तर आपण मला विचारावेत. मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. एक प्रश्न आहे निखिल बारहाते पाटील यांचा. उन्हाळ्यात वाळलेला चारा सकस बनवण्यासाठी काय उपाय आहे का? वाळलेला जो चारा आहे त्याच्याबद्दल एक साधी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडं पूर्वी, म्हणजे आता नाही पण पूर्वी गहू कापल्यानंतर तो हालरमध्ये आपण हार्वेस्ट करायचो आणि त्यानंतर जे काड यायचं तर त्या काडाचा वापर आपण जनावरांना खायला घालण्यासाठी उपलब्ध करू शकतो. आता त्याचबरोबर तुरीचं कुटार असेल किंवा हरभऱ्याचं काळ असेल, हे सगळे जे गोष्टी आहेत हे जनावराला खायला डायरेक्ट घातले तर ते खात नाहीत. त्यामुळे त्यांना थोडीशी चव आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट किंवा पोषक घटक काही दिसत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला ते व्यवस्थित करावे लागतील. एक साधी गोष्ट की 100 किलो जर तुम्ही वाळलेला कुठलाही निकृष्ट प्रतीचा चारा घेतला त्याच्यामध्ये विषारी घटक नाही किंवा तो कुजलेला नाही किंवा त्याला काळा नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 100ला 1% युरिया वापरू शकता. युरियाचं 10 लिटर किंवा सॉरी 4 लिटर पाण्यामध्ये तुम्ही 1 किलो युरिया तुम्ही हे करायचा विरघळायचा आणि त्याचं पाणी 100 किलोच्या ह्याच्यामध्ये तुम्ही टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर पीठ असेल, पीठ जे आता गावामध्ये जे गिरणी असतात त्याच्यामध्ये मिक्स असलेलं पीठ असतं बघा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या धान्याचं पीठ असतं. ते लोक जनावराला खायला घालतात. तर ते तुम्ही आणून त्याच्यामध्ये थोडेसे एक साधारण 100 किलोला 2 किंवा 3 किलो पीठ तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. गूळ असेल तर तुम्ही टनाला सॉरी एका 100 किलोला 1 किलो गूळ वापरू शकता. पण गूळ हा थोडा महाग आहे. त्याच्यामुळे पीठ वापरलं तर तुम्हाला ते थोडं स्वस्त पडेल. ह्या गोष्टी जर केल्या आणि एक साधारण हे एकत्र करायचे, पूर्ण मिक्स करायचे, त्याच्यामध्ये एक लेयर करून म्हणजे चाऱ्याचं लेयर करून त्याच्यावर हे पाणी शिंपडायचे सगळी. शिंपडल्यानंतर ते परत मिक्स करायचं, थोडं थोडं शिंपडत हे पूर्ण मिक्स करून 1-2 तास कागदाखाली किंवा पोत्याखाली ती बंद करून ठेवायची. बंद करून ठेवल्यानंतर थोडं ते आंबल्यानंतर तुम्ही ते 24 तासाच्या आत ही गोष्ट जनावराला वापरायची, जेणेकरून जो चारा आहे सकस होऊन तुम्हाला तो वापरता येईल. दुधाची पत कशी वाढवावी ही गोष्ट सोन्या बापू शेपल यांनी विचारलेली आहे. तर दुधाची फॅट कशी वाढवावी, तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फॅट हा घटक जो आहे तो मेनली कॅल्शियम आणि फॉस्फरस, शरीरामधला कॅल्शियम आणि फॉस्फरस त्याशी निगडीत आहे. आणि कॅल्शियमचं प्रमाण जे आहे आणि फॉस्फरसचं प्रमाण हे नैसर्गिकरित्या 2:1 असं असतं शरीरामध्ये. आणि एका लिटर दुधामधून गाईच्या किंवा म्हशीच्या जवळ 1.5 ग्रॅम कॅल्शियम रोज बाहेर जात असतो. त्यामुळे त्या गाईला किंवा म्हशीला कॅल्शियमची कमतरता रोज भासते. आपल्या जमिनीमध्ये जिथं आपण पीक तयार करतो किंवा जिथं आपला खुराक तयार होतो किंवा मग उदाहरण तूर तयार होते किंवा ग्राउंडनट केक किंवा भुईमूग तयार होतो, तर त्या जमिनीमध्ये फॉस्फरसची कमतरता, कॅल्शियमची कमतरता ते ती कमतरता तुमच्या खुराकामध्ये येते आणि जरी तुम्ही चांगलं खुराक किती जरी खायला घातलं तरी ते कॅल्शियम फॉस्फरस त्यांना मिळत नाही. म्हणून एक साधी सोपी गोष्ट आहे की एक पहिली महत्वाची गोष्ट की ज्यांना दुधाची फॅट वाढवायची आहे त्यांनी जनावरांच्या शरीरामधलं कॅल्शियम फॉस्फरस तपासलं पाहिजे. कॅल्शियम फॉस्फरस जर कमी असेल तर त्या जनावरांना योग्य प्रमाणात खनिज मिश्रण किंवा मिनरल मिश्रण खायला दिलं पाहिजे. आणि दुसरं प्रोबायोटिक दिलं पाहिजे. प्रोबायोटिक जे मगाशी नमूद केलेले. तर हे जे गोष्टी तुम्ही तुमच्या तज्ञ जे डॉक्टर आहेत, वेटरनरी डॉक्टर असतील त्यांना विचारून तुम्ही याचा अंतर्भाव केला पाहिजे. त्याचबरोबर या 2 गोष्टी बरोबर मीठ, सोडा आणि ह्या 2 गोष्टी आणि मुबलक पाणी, ह्या गोष्टी जर तुम्ही जनावरांना उन्हाळ्यामध्ये जर उपलब्ध केल्या तर तुम्हाला ही फॅट वाढायची जी गोष्ट आहे हे साधारणपणे एक 20 ते 25 दिवसामध्ये तुम्हाला फरक त्या जनावरांचा दिसून येईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्ही मुक्त गोठा जर केला तर मुक्त गोठ्यामध्ये जनावर फिरतात,
त्यांना पाहिजे त्यावेळेस ते गाई किंवा म्हशी चारा खातात आणि त्यानंतर त्या रवंथ करतात. ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस त्यांना पाणी पाणी पिता येतं. जसं आपल्याला पाणी लागतं तसं त्या पाणी पितात आणि त्यामुळे त्यांचं दूध प्लस फॅट या दोन्ही गोष्टी सुधारतात. त्यामुळे याचाही अंतर्भाव तुम्ही करणं गरजेचं आहे. मुरघास कसा बनवावा? मुरघासा संदर्भात कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रात्यक्षिक ट्रेनिंग सुद्धा आहेत. मुरघासामध्ये महत्वाची गोष्ट की योग्य स्टेजचा जो मका आहे किंवा कडवळ आहे, हे एकदल वर्गीय ज्यांच्यामध्ये प्रथिन आणि साखर या दोन्हीचं प्रमाण जास्त आहे. याचाच वापर आपल्याला मुरघासासाठी करता येतो. मुरघासासाठी जी पिकं आहेत त्याच्यामध्ये गवत वर्गीय पिकं, मका, कडवळ, ऊसाचं वाढ हे सुद्धा आपण वापरू शकतो. परंतु ऊसाचं वाढ आणि ऊस याचं ऊसापेक्षा ऊसाचं वाढ जे आहे त्याला चव नसते. त्यामुळे आपल्याला 50% किंवा 70% मका आणि बाकीचे राहिलेल्या प्रमाणामध्ये ऊसाचं वाढ हे कुठे करून आपण खड्ड्यामध्ये आपण भरायचं 1 फुटाचं लेर बनवायचा त्याच्यावर खुंसायचं ते चांगलं नाचून किंवा जर तुम्हाला त्याच्यामध्ये वजनदार वस्तू येत असेल जसं की ट्रॅक्टर किंवा काय त्याने ते पूर्ण लेयर प्रेस करायचा. त्याच्यावर मुरघास तयार होणारे जे कल्चर बाजारामध्ये मिळतात ते कल्चर फवारायचे. कल्चर नसेल तर आपल्याकडे फ्रेश असलेलं जे ताक आहे ते कॉटनच्या कपड्यामध्ये गाळायचं आणि जे खाली गाळणीचं जे पाणी शिल्लक आहे ताकातलं ते त्याचं साधारण एका टनाला 2 लिटर या हिशोबाने तुम्ही ते फवारायचंय आणि त्यानंतर मग तुम्ही एक एक फूट जसं प्रेस करत करत हा पूर्ण खड्डा भरायचा आहे. खड्ड्यावर परत कागद टाकून त्याच्यावर परत तुम्ही प्रेस करू शकता आणि ते हवा बंद करायचंय. हवा बंद केल्यानंतर मुरघास हा साधारण 40 ते 60 दिवसांनी आपण तो बाहेर काढायचा आहे. जर मुरघासामध्ये हवा निघाली नाही कारण मुरघासाचं प्रिन्सिपल असं आहे की तुम्ही मुरघास करताना ह्या पानाच्या पेशी जिवंत असतात. ह्या काय करतात की असं म्हणतात ऑक्सिजन घेतात आणि तिथं कार्बन डायऑक्साईड सोडतात. त्यामुळं कार्बन डायऑक्साईड मध्ये जीवाणू आणि फंगस किंवा कवक, बुरशी वाढत नाही. हेच जर तुम्ही प्रेस केलं तो मुरघासाचा लेयर तर त्याच्यामध्ये जागा कमी येते आणि तिथली हवा निघून जाते. त्यामुळे जेवढं काय राहिलेली शिल्लक हवा आहे त्यातला ऑक्सिजन ती पानातली पेशी घेते आणि तिथे कार्बन डायऑक्साईड सोडते. त्यामुळे तिथं बुरशी किंवा कुठलाही चारा खराब करणारा जीवाणू वाढत नाही. तर ही गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्या आणि मुरघासासाठी प्रात्यक्षिक प्रशिक्षण तुम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये घ्या म्हणजे त्याचा तुम्हाला वापर करता येईल. त्यानंतर आप्पा पवार यांनी सांगितले 10 ते 12 लिटर गीर दूध देते, पण त्यांचा प्रश्न लक्षात आलेला नाही. त्याच्यानंतर गोचिड निर्मूलन कसं करावं हा एक महत्वाचा प्रश्न सुदाम शिंदे यांनी विचारलेला आहे. साधी सोपी गोष्ट आहे. म्हणजे अगदी गोचिड हा अतिशय सूक्ष्म तुच्छ प्राणी म्हणलं तरी चालेल. परंतु तो ज्यावेळेस दुग्ध व्यवसायाला ज्यावेळेस त्याचा त्रास होतो त्यावेळेस त्याची माहिती आपल्याला लक्षात येते. आणि बऱ्याच वेळा कसं होतं की आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतो त्यावेळेस सांगत असतो की तुम्ही पूर्ण वाईड अँगलनं बघा गोठ्यामध्ये काय चाललेलं आहे आणि तुम्हाला गोचिडाबाबत लक्षात येईल की एक गोचिड अंदाजे सांगतोय की साधारण एक 1500 1200 किंवा 800 अंडी देत असेल एक गोचिड. गोचिड हा रक्त पितो, जनावरांच्या अंगावर जातो, मोठा होतो. तो मोठा होत असताना त्याचं मोल्टिंग होतं आणि त्याचे स्टेजेस वाढत जातात आणि तो रक्त पितो. रक्त कशासाठी की त्याला प्रथिन पाहिजे. प्रथिन कशासाठी तर त्याला अंडी तयार करायचे. तो रक्त पितो, खाली पडतो, गळतो आणि खाली पडल्यानंतर जिथं तुम्ही गोठ्यामध्ये तुम्ही त्या गोचिडासाठी जागा तयार केलेली आहे. म्हणजे दगड टाकले असतील, एखादं लाकडं टाकले असतील, काहीतरी सामान टाकलं असेल, चिरा असतील, फटी असतील. तिथे तो गोचिड जातो आणि तिथे ते अंडी घालतो आणि मरतो. आणि त्यानंतर त्या अंडी जी आहे त्याला योग्य वातावरण आपल्या गोठ्यामध्ये मिळालं म्हणजे आर्द्रता आणि ऊन या 2 गोष्टी एकत्र होऊन जर मिळालं तर त्या ठिकाणी गोचिडाची अंडी फलित होतात आणि ती परत नवीन गोचिड बाहेर येतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे गोचिड जे आहे ते 70% किंवा 75% गोठ्यात असेल आणि 30% किंवा 25% जनावरांच्या अंगावर असेल. बऱ्याच वेळा जे गोचिडनाशक औषधे जी आहेत ती गोठ्यामध्ये फवारताना शेतकरी फक्त जनावरांच्या अंगावर फवारतो, परंतु गोठ्यात फवारत नाही.
तर साधारणपणे जे गोचिडनाशक औषध आहे त्याच्यामध्ये अमित्राज, त्यानंतर सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन अशी बाजारात उपलब्ध असणारी औषधं जी आहेत ती तुम्हाला त्याच्यावर प्रमाण लिहिलेलं असतं किंवा तुमचे जे तज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी असतील त्यांच्याशी सल्लामसलत करून तुम्ही त्या जनावरांना अंगावरती औषध मारायचे. परंतु हे औषध केमिकल असल्यामुळे त्याची विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रमाण व्यवस्थित ठेवणे गरजेचं आहे. त्याचबरोबर ही औषधं कालांतरानं आपोआप डिसिंटिग्रेट होतात. त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा की अशी औषधं वापरा की जी डिसिंटिग्रेट होणार नाही. निसर्गामध्ये ती टिकून आपल्याला किंवा अन्न साखळी जीवन आपल्याला त्याचा त्रास होणार नाही किंवा जनावराला त्रास होणार नाही हे बघणं गरजेचं आहे. जसं की पंजाबमध्ये तुम्ही पहा की बेन्झिन हेक्साक्लोराइड हे खूप त्यांनी लिंडेन पावडर त्यांनी वापरली. आज त्यांच्या पूर्ण पंजाबमध्ये तुम्हाला दिसतील की तिथं पूर्ण ते औषध रक्तामध्ये पण त्याचं प्रमाण माणसाचे दिसतंय. तर ही गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्या की जे डिसिंटिग्रेट होणारे केमिकल औषध तुम्ही वापरू शकता. जे ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय जर बघायला गेलं अगदी त्याचा परिणाम होऊ नये तर एक संपृक्त मिठाचं द्रावण म्हणजे तुम्ही एक मीठ पाणी घ्या त्याच्यामध्ये मीठ विरघळा, खडे मीठ इतक्यापर्यंत विरघळा की एक वेळ अशी की त्यात मीठ विरघळणार असे हे संपृक्त द्रावण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन जे आहे ते सोल्युशन तुम्ही घेऊन जनावरच्या अंगावर जिथे गोचीड आहेत जसे की पायाच्या आत जागेमध्ये, कानाच्या आतमध्ये किंवा शेपटी खाली तर तिथे हे तुम्ही लावू शकता जेणेकरून गोचीड तिथं मरतील. पण तुम्हाला गोठ्यातले गोचीड नष्ट करायला कीटकनाशकाचा वापर करावा लागेल किंवा जर नसेल तर फ्लेम गन नावाचे एक हत्यार किंवा एक अवजार आहे जे पोल्ट्रीमध्ये वापरतात कीटकनाशक करण्यासाठी. तर ते फ्लेम गनचा वापर सुद्धा आपण हे करू शकतो. ज्याच्यामुळे गॅस किंवा रॉकेलवर चालणारी जी फ्लेम गन आहे तर त्याने ते सरफेस जो आहे गोठ्यातला तो पूर्ण जाळला जातो आणि जिथे गोचीडाची अंडी ती नष्ट. आणि अजून एक उपाय म्हणजे त्याच्या बरोबरचा जे चुनाची कळी आहे चुन्याची तर ती पाण्यात मिक्स करून तुम्ही ते गरम असलेलं थोडं गरम असतं पाणी त्यामुळे हाताला चटके बसू शकतात. ते व्यवस्थित सावधपणे त्याचा सडा जो आहे तो गोठ्यामध्ये दर 10-15 दिवसाला मारायचा जिथं गोचीड आहेत आणि कडेला गोठ्याच्या कडेला जे झाडी किंवा गवत असेल ते काढून त्याच्याही ठिकाणी 5 ते 6 फूट कडेला तुम्ही हे कीटकनाशक किंवा हे चुन्याचं पाणी हे दोन्ही वेगवेगळ्या वेळी तुम्ही जर मारलं तर त्या ठिकाणी गोचीड नष्ट होतील. जिथे जास्त गोचीडाचा प्रभाव आहे तिथे दर 8-10 दिवसांनी हे प्रक्रिया केल्यानंतर कालांतराने तुम्हाला गोचीडापासून सुटका मिळू शकते. गणेश गावंडे यांचं एक प्रश्न आहे की प्रामुख्याने महाराष्ट्रामधले देशी प्रकारात मोडणारी जास्त दूध देणारी गाय कोणती आणि साधारणपणे दिवसाला किती दूध देते? आता याच्यामध्ये महाराष्ट्रामधले जे देशी गाय आहेत तर त्याच्यामध्ये पहिली तर एक खिलार एक येते, दुसरी देवणी येते, तिसरी लाल कंधारी येते, चौथी गवळाव येते, पाचवी कोकणातली जी गाय आहे असे एक डांगी. तर ह्या 3-4-5 प्रकारची गायी आहेत. त्याच्यामध्ये जास्त जास्त दूध देणारी जी गाय आहे ती देवणी आणि गवळाव अशा ह्या 2 जातींना इतर गायींच्या पेक्षा जास्तीचं दूध आहे. आणि साधारणपणे देवणी ही 5-6 लिटर पर्यंत देणारी गाय आहे आणि गवळाव सुद्धा साधारण 8-9 लिटर पर्यंत दूध देणारी ही गाय आहे. परंतु एक लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये गायी निवडताना किंवा त्याची जी जोपासना केली जाते त्याच्यानुसार आपण त्या गायी विकत जर घेणार असेल तर तिथं जाऊन आदल्या दिवशीचं संध्याकाळचं दूध, दुसऱ्या दिवशी सकाळचं आणि संध्याकाळचं दूध जर मोजलं तर तुम्हाला त्या गायी किती दूध देतात ह्याचा प्रत्यक्ष असा अंदाज येईल. एक आप्पा पवार यांनी गीर 10 ते 12 लिटर दिवसात देते का? असा प्रश्न विचारला आहे. मला ऍक्च्युली प्रश्न हा पूर्ण आलेला नाहीये. परंतु 10 ते 12 लिटर दूध देणारे गीर गाय आहेत. ऍक्च्युली एक लक्षात घ्या म्हणजे सगळ्यात महत्वाची जे कोण शेतकरी दुग्ध व्यवसाय करणार आहेत त्यांना मी सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगू शकतो की आज जो दुग्ध व्यवसाय चाललेला आहे किंबहुना महाराष्ट्रामध्ये तरी त्यातले बरेच जे शेतकरी आहेत ते गायी ज्यावेळेस माझावर येते त्यावेळेस फक्त गाभण राहण्याचाच विचार शेतकरी करतात. खूप हाताच्या बोटावर मोजणे काही शेतकरी असतील
की जे विचार करतात की पुढची येणारी कालवड किती दूध देईल, आणि हा हा जर विचार झाला नाही तर दूध धंदा हळूहळू गोत्यात येण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी आपण जे तुम्ही देशी गाय पाळत असाल किंवा संकरित पाळत असाल किंवा मग म्हैस पाळत असाल, तर आपण ज्या गोठ्यामध्ये वळू वापरणार आहोत, तुम्ही प्रत्यक्ष वळू गोठ्यामध्ये पाळणार असाल किंवा जर तुम्ही कृत्रिम रेतन म्हणजे सिमेंट स्ट्रॉ जर आणणार असाल, तर तो अतिशय महत्वाचा घटक आहे. वळू हा त्या कळपाचा 50% भाग असतो. म्हणजे गायी विल्यानंतर जे वासरू होईल, म्हणजे तो नर होईल किंवा मादी होईल, तर त्याच्यामध्ये त्या गायीचे 50% गुण आणि राहिलेले 50% गुण त्या वळूचे असतात, जे तुम्ही नैसर्गिक रेतन किंवा कृत्रिम रेतनामार्फत ते वळूला भरवलेलं असतं ते गायीचे. तर 50% म्हणजे येणारे तुमच्याकडे 10 जर गायी असतील किंवा म्हशी असतील, तर त्याच्यामध्ये 50% गुण त्या वासराच्या आईचे असतील आणि राहिलेले 50% गुण त्या एकट्या वळूचे असतील. म्हणजे वळू हा 50% कळपाचे 50% असतो. त्यामुळं सिमेंट किंवा वळू जर वापरणार असेल तर त्याची वंशावळ बघणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडं एक गाई समजा 10 लिटर दूध देत असेल, तर ढोबळ मानानं एक अंदाज करा की 10 गुणिले 200 दिवस. म्हणजे ती गाईचं जे एक अंदाजे एका बिताचं दूध जे आहे ते 2000 लिटर आहे. मग तुम्ही जर वळू 1500 लिटर दूध देणाऱ्या आईपासून आलेला जर वळू त्या ठिकाणी वापरला, तर येणारी कालवड आहे ती 2000 पेक्षा कमी दूध देईल, हे लक्षात घ्या. आणि हे खूप महत्वाची गोष्ट आज डेअरीमध्ये आहे, जी तुम्ही सगळ्यांनी जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी जाणली पाहिजे, की आपण जे इन्व्हेस्टमेंट करतोय, आपल्याला जर गोठ्याची किंवा दुग्धधंद्याची शाश्वतता जर पाहिजे असेल, तर बाजारामध्ये ते खूप कमी रुपयाने म्हणजे 20 रुपयापासून 50 रुपयापर्यंत सिमेंट स्ट्रॉ मिळते. मग तो जो वळू जो असेल तो काय क्वालिटीचा असेल, त्याच्यापासून येणारी कालवड किती दूध देणार असेल, हे तुम्ही टाळलं पाहिजे. ना की तुम्ही फक्त गाय गाभण राहण्यापुरता विचार करण्यापेक्षा तुम्ही गाईला आपण कोणता वळू भरणार आहे ह्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतील. मला वाटतंय बहुतांशी प्रश्न सगळे संपलेले आहेत. अ, आपल्या या कार्यक्रमाचं आयोजन या कृषिक ॲप मार्फत ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत झालेलं आहे. अ, सदर ॲपवर आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि निर्णयात्मक गोष्टी आपण पाहू शकता, आणि जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे डेअरी फार्मिंगमध्ये, दुग्ध व्यवसायामध्ये ॲडवायझरी मिळेल. आपल्याला जर संपर्क करायचा असेल, काही प्रश्न असतील, तर आपल्या कमेंटमध्ये नंबर दिलेला आहे 0 किंवा 02112 255 518 या क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता वेगवेगळ्या माहितीसाठी. आणि त्याचबरोबर आपल्याला काही प्रशिक्षण पाहिजे असेल किंवा काही प्रात्यक्षिक बघायची असतील, तर आपण या नंबरवर लिंकवर नंबर दिलेला आहे बघा, तर त्यावर संपर्क करावा. मला या ठिकाणी आपल्याशी बोलण्यास जो मौका मिळाला त्याबद्दल मी कृषी ॲपचे आभार मानतो आणि माझे शब्द इथे संपवतो. धन्यवाद.